नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या तुमच्या आवडत्या NMMS आणि स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या प्लॅटफॉर्म मध्ये म्हणजेच आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ऍप मध्ये त्याच पद्धतीनं हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन आहे, आजचा जो क्लास आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. सर, आजच्या क्लासचा विषय काय आहे? तर आजच्या क्लासचा विषय खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे परवा दिवशीच NMS परीक्षेची तारीख आलेली आहे. 12 तारखेपासून NMS परीक्षेचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. बरेच विद्यार्थी NMS ची परीक्षा देत आहेत, काही विद्यार्थी स्कॉलरशिपची परीक्षा देत आहेत, तर काही विद्यार्थी NMMS आणि स्कॉलरशिप ही दोन्ही परीक्षेची तयारी करतायत. आणि काही विद्यार्थी शाळेतल्या सत्र परीक्षा म्हणजे प्रथम सत्र परीक्षा नंबर 1 याची तयारी करतायत. तर काही विद्यार्थ्यांना या तिन्ही परीक्षेची तयारी करायची आहे. तर काय करू सर? माझी शाळेची वेळ 6 तास माझी शाळा आहे. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना ट्युशन्स असतील. काही विद्यार्थ्यांना 3 तास ट्युशन असेल, काही विद्यार्थ्यांना 4 तास ट्युशन असेल, किंवा काही विद्यार्थ्यांना कोणतंच ट्युशन नसेल. तसंही असेल. किंवा काही जणांच्या शाळेची वेळ ही जास्त असू शकते. फॉर एक्झाम्पल, सयाजी विद्यालय सातारा, महाराजा सयाजी विद्यालय सातारा सकाळी 9ला भरतं, संध्याकाळी 7:30ला सुटतं. मग सर, मी अभ्यासाचं टायमिंगचं मॅनेजमेंट कसं करू? मी सत्र परीक्षा, NMS परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा याचं कशा पद्धतीने सांगड घालू म्हणजे मला तिन्ही परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल? आणि कुणाला नाही आवडणार? प्रत्येकाला प्रत्येक परीक्षेमध्ये चमकायला आवडतं. तसं आमच्या या विद्यार्थ्याला सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये चमकायला नक्कीच आवडणार आहे. हा, बऱ्याच शाळेचे विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रभरातले विद्यार्थी आपल्या झूम मिटिंगला ऑलरेडी जॉईन आहेत. आता सध्याकडे 264 वर गेला आहे. ज्यावेळेस 300 भरेल त्यावेळेस ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्या व्हिडिओ बंद असणाऱ्या विद्यार्थ्यांना रिमूव्ह केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत आदर्श भंडारे रिमूव्ह केलं जाईल. ओके, पुढे आपण जाऊया. आपले एक एक मुद्दे आपण स्क्रीनवर घेऊया, एक एक मुद्द्याचं आपण विश्लेषण करूया. आता सर, पहिल्यांदा मी NMS परीक्षेबद्दल बोलणार आहे, नंतर स्कॉलरशिप परीक्षेबद्दल बोलणार आहे, नंतर सत्र परीक्षा म्हणजे तुमची प्रथम सत्र परीक्षेचा अभ्यास त्याबद्दल बोलणार आहे. आपलं हे जे सेशन आहे ते 9 वाजेपर्यंत चालणार आहे, म्हणजे घड्याळी 1 तास चालणार आहे. आता आपले 8 वाजून 5 मिनिटं काही झाले असतील, 2-3 मिनिट झाले असतील, काय माहित नाही मला. ठीक आहे. तर बघा, पहिल्यांदा NMS, नंतर स्कॉलरशिप, नंतर सत्र परीक्षा, त्यानंतर तुमचे डाऊट्स, तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा मी घेणार आहे. ज्यावेळेस तुमचे प्रश्न मी चॅट बॉक्समध्ये टाका असे म्हणेल, त्यावेळेस तुम्ही प्रश्न चॅट बॉक्सवर टाकायचे आहेत. ओके. आता फक्त मी जे मुद्दे सांगतोय त्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे पुढील अर्धा तास तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे, कशा पद्धतीनं अभ्यास करायचा, किंवा NMS परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा व सत्र परीक्षा 1 यांची सांगड कशी घालायची, अभ्यासाचं वेळापत्रक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. बघा, अभ्यासाचं वेळापत्रक सुद्धा मी तुम्हाला काय करणार आहे, देणार आहे. आणि जे विद्यार्थी व्हिडिओ ऑन करून बसलेले आहेत त्यांनी आपलं वर्तन चांगलं ठेवा. विनाकारण काही करत जाऊ नका. तुम्ही स्क्रीनवर दिसताय मला, ऍट अ टाइम मला 100 विद्यार्थी दिसत आहेत. हा, त्यामुळं विनाकारण काही करू नका. लक्ष द्या. हा, मी रिमूव्ह करून टाकतो या विद्यार्थ्याला, तो रिॲक्शन देतो विनाकारण दुसऱ्या. Vivo V220 नाव आहे त्याचं. तर मीटिंग रिमूव्ह करतो. मला माहित नाही तो कोणत्या शाळेतला आहे, पण त्याची लायकी नाही आहे क्लासला बसण्याची. Vivo V2432 ज्याने रेझाईन करून ठेवलाय त्यांनी, त्याचा रेझाईन ऑलरेडी आहे. त्याला मी रिमूव्ह करतोय. करू का नको सांग? मान हलवून सांग ना, नको ना? हा, मग नीट लक्ष दे आणि नाव रिनेम कर. हा. हा, ठीक आहे. हा. तर बघा, आपला जो कोणत्याही सेशन असताना शिस्त पाळावी लागते. शिस्त माझ्यापाशी बेशिस्त मला खपत नाही, मी खपवून घेत नाही. ठीक आहे. पुढे आपण जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे जाऊया. लोअर हँड कर बेटा. Vivo V2432 लोअर हँडचं बटन. हा, ओके, ठीक आहे. ठीक आहे, आजचं मार्गदर्शन आपण चालू करूया. टप्प्याटप्प्याने आपण मार्गदर्शन करत आहोत. बस मस्तपैकी मार्गदर्शन असणार आहे. तुम्हाला हे मार्गदर्शन कुठेही भेटणार नाही. मी जे मार्गदर्शन करणार आहे, पहिल्यांदा बरेच विद्यार्थी नवीन आहेत त्यांना माझा अनुभव सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, गेले 10 वर्षापासून मी 8वी स्कॉलरशिप परीक्षेला शिकवत आहे. म्हणजे 2017ची जी बॅच होती 8वी स्कॉलरशिपची, त्या बॅच पासून मी 8वी स्कॉलरशिप शिकवत आहे. त्याच्यामध्ये मी 7वीला स्कॉलरशिप शिकवायचो. आणि 2020 सालापासून मी NMS परीक्षेला पण शिकवत आहे.
ओके. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही 2020 पासूनच काय शिकवता एनएमएस परीक्षेला. कारण 2020च्या अगोदर मी ज्या शाळेमध्ये होतो, सेल्फ फायनान्स स्कूल होती श्रीकृष्ण सोमानी विद्यालय लातूरची. त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना एनएमएस परीक्षा नव्हती. त्यामुळे त्या परीक्षेबद्दल मला जास्त माहिती नव्हती. नंतर माझी नेमणूक झाली रयत शिक्षण संस्था सातारा येथील महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथे. त्या ठिकाणी एनएमएस परीक्षा होती. मग 2020 पासून मी एनएमएस परीक्षा पण शिकवत आहे. आता माझं एनएमएस परीक्षा शिकवण्याचं हे 6वं वर्ष आहे. म्हणजे 6 वर्षाचा अनुभव एनएस परीक्षेचा आहे आणि 10 वर्षाचा अनुभव मला स्कॉलरशिप परीक्षेचा आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, माझं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं आहे. 8वी स्कॉलरशिपचा विद्याभारती प्रकाशनाचा प्रशंसंच आहे. पुस्तक सुद्धा प्रकाशित झाले, मी लेखक सुद्धा आहे. आणि तुम्हाला ऍपचा लोगो तुम्हाला दिसत असेल. ऍप पण आहे, ऍपचं पण मी चालवतो. माझं युट्यूब चॅनल पण आहे, हरीश शिंदे लातूरकर. त्या युट्यूब चॅनलवर 900 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. ते सर्व व्हिडिओ हे 8वीच्याच वर्गाचे आहेत आणि ते पण स्कॉलरशिप आणि एनएमएमएसचेच आहेत. मोफत सगळ्यांना अवेलेबल आहेत पाहण्यासाठी. सर्व सिलेबस त्यामध्ये अवेलेबल आहे युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. ओके. तर माझी ओळख सांगून झाली. त्यानंतर अजून गोष्ट, माझे विद्यार्थ्यांचे निकाल तुम्हाला सांगतो की माझ्या मार्गदर्शनाखाली राज्यात पहिला विद्यार्थी 8वी स्कॉलरशिपला 2दा आलेले आहेत. राज्यात तिसऱ्या विद्यार्थ्यांनी 1दा आलेली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज आपल्या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता. म्हणजे सर सांगतायत ते खरं सांगतायत का खोटं सांगतायत हे प्रूफ तुम्ही करू शकता. आपलं हरीश शिंदे लातूरकर हे जे युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज, माझ्या विद्यार्थ्यांचे ज्यांना मी शिकवलं, जे राज्यात पहिले आले 8वी स्कॉलरशिप शहरी भागातून, त्यांचे इंटरव्ह्यू अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे, बस झाला. आता आपण आपण मुद्द्याकडे येऊया. आता सर आम्हाला पहिल्यांदा सांगा की एनएमएमएस करायचं काय. सर एनएमएस परीक्षेला शिष्यवृत्ती किती मिळते, फॉर्म कसा भरायचा, फॉर्म कधी भरू, कुठे भरू, याची माहिती तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना विचारा. मला काय विचारायचंय, मला अभ्यास कसा करू. सर मी मेरिटमध्ये कसं येऊ. सर मी एनएमएस परीक्षेमध्ये माझ्या कॅटेगरीमध्ये मी जिल्ह्यात पहिला कसा येऊ. सर मी एनएमएस परीक्षेमध्ये राज्यात पहिला कसा येऊ. या प्रश्नांची उत्तर मात्र माझ्याकडे आहेत. आमच्या शाळेतला विद्यार्थी, माझी जी शाळा होती महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज दहिवडी रयत शिक्षण संस्थेची शाळा, त्या शाळेचे विद्यार्थी शारंग साखरे हा 159 मार्क घेऊन एनएस परीक्षेमध्ये राज्यात तिसरा आला होता. त्याची मुलाखत सुद्धा माझ्या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. 159 मार्क 180 पैकी. ओके. तर आपण आपल्या आजचं जो मार्गदर्शन आहे मुख्य त्याकडे आपण सुरुवात करूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी परीक्षा आहे, परीक्षेची तयारी कशी करायची आपला जो मुद्दा आहे, मी थोडे पॉईंट आउट काढलेले आहेत. त्यासाठी एआय ची मदत घेतलेली आहे. म्हणजे सगळंच एआयचं मी सांगणार नाही. तर मी सुद्धा प्रॉम्प्ट दिली आहेत. त्या एआयला माहिती मी सुद्धा पुरवली आहे. माझा जो एक्सपिरियन्स आहे तो सगळा पुरवलेला आहे. आणि त्यापासून मी काही मुद्दे तयार केले जे मला रेडीमेड टाईप करून मिळाले, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. तुम्हाला दिसत नसेल तर असा हात करा. दिसत नसेल, दिसतंय का, थोडंसं ब्लर दिसतंय मला माहिती आहे, माझ्या बॅकग्राऊंड दिसतंय का. सृष्टी जाधव थंब देऊन सांग बघा. सृष्टी जाधव दिसतंय ना. ओके. हा. आता बघा. तर हे मुद्दे आधीच काढले होते. तर आपली डिसेंबर 25 मध्ये परीक्षा आहे. परीक्षेची तारीख तुम्हाला माहित आहे. पहिल्यांदा मुद्द्याकडे आपण जाऊया की आपल्याला किती पेपर आहेत एनएमएस ला. तर मॅट आणि सॅट हे 2 पेपर आहेत. ओके. मॅट आणि सॅट. तर सर 3 महिने राहिले सर. तर 3 महिन्यात मी काय करू. हा. बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात सर. सर आमच्या शाळेत एवढा सिलेबस शिकून झाला इतिहास भूगोलचा. सर आमच्या शाळेमध्ये सायन्सचे एवढे टॉपिक झाले शिकून, एवढे निम्म्यापेक्षा जास्त टॉपिक राहिलेत. किंवा आमचे जे नियमित क्लास करणारे जे विद्यार्थी आहेत, आमचे जे हरीश लातूरकर अकॅडमीचा जो नियमित क्लास करतात दररोज, ते म्हणतील सर तुम्ही सायन्सचे 5च व्हिडिओ ऍपमध्ये दिलेत, पुढचे टॉपिक कधी देणार, आमचा किती अभ्यास राहिलाय, 3 महिने बाकी आहेत. हा. असे प्रश्न बरेच मुलांना पडू शकतात. तर त्याचं सुद्धा मी नियोजन मी सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप, लक्ष देऊ नका. तर पहिल्यांदा बघा, जर तुम्हाला एनएमएस परीक्षेमध्ये मेरिटमध्ये यायचं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा की पॉइंट असणार आहे हा सब्जेक्ट. मॅथ सब्जेक्ट मध्ये तुम्हाला चांगले म्हणजे काय, तगडेच मार्क पाहिजे. आणि पडतात का मार्क, यस, 90 पैकी 86-87 पर्यंत मार्क घेता येतात मॅट परीक्षेमध्ये. आमच्या रेस शिक्षण संस्थेच्या दहिवडी येथील परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दहिवडीची एक विद्यार्थिनी, जी 8वी स्कॉलरशिपला राज्यात पहिली आली होती, तिचं नाव होतं स्वरा टकले. तिने एनएमएस परीक्षा दिली होती. त्या एनएमएस परीक्षेमध्ये तिला 168 मार्क पडले होते. आणि मॅट मध्ये तिनं 86 मार्क घेतले होते. स्वरा टकले, जी आज आयआयटी बॉम्बेला आहे. आयआयटी बॉम्बेला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करते. तिला पडले होते.
तुम्हाला पडू शकतात की यस, तुम्हाला सुद्धा पडू शकतात. काय पाहिजे सर, त्यासाठी मी काय करू? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्ही काय करा, तर तुमचे जे घटक आहेत, तुमचे जे घटक आहेत त्या घटकाची तुम्ही तयारी करा. आता हे इंग्लिशमध्ये घटक वाचू नका, मी तुम्हाला सांगतो घटक, तोंडी सांगतो. तर बघा, आकलन हा जो घटक आहे तो स्कॉलरशिपला आहे. आकलन. हा. बुद्धिमत्तेमधला जो आकलन हा जो घटक आहे तो फक्त स्कॉलरशिपला आहे. आकलन या घटकावर शक्यतो एनएमएस परीक्षेमध्ये प्रश्न पडत नाहीत. ओके. तुम्ही नवनीतचं पुस्तक घेतलं तर नवनीतच्या पुस्तकामध्ये पहिलाच घटक आकलन दिसेल बघा. तुम्ही बघितलं प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये तर इंग्रजी अक्षर मला क्वचित काही प्रश्न पडलेत मागच्या 2020च्या अगोदर पडलेत. पण 2020 नंतर जो पॅटर्न बदललाय एडव्हान्स परीक्षेचा, तर त्या बदललेल्या पॅटर्न मध्ये आकलनावर आपल्याला प्रश्न पडलेले दिसत नाहीत. ठीक आहे. मग आकलन हा जो बुद्धिमत्तेचा घटक आहे तो कोणत्या परीक्षेसाठी उपयोगी आहे सर? तर तो स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी उपयोगी आहे. समजतंय काय म्हणतोय ते मी? ओके. समजत असेल तर तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला हवा, तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला दिसताय. ठीक आहे. तर बघा त्यानंतर वर्गीकरण हा घटक अत्यंत महत्वाचा आहे बुद्धिमत्तेमध्ये. सर वर्गीकरण काय, तर मी आता काय करतो, संख्या वेगळा घटक पकडतो, आकृती हा घटक वेगळा करतो आणि इंग्रजी अक्षर मला हा घटक वेगळा करतो. म्हणजे आपल्याला बरोबर अंदाज येईल. ओके. सर कोणता घटक सांगताय सर, तुम्ही सांगताय ते मला काही कळत नाहीये. ओके. बघा मी इथे लिहितो पण. तर संख्या, संख्यामध्ये जो घटक आहे ते अत्यंत महत्वाचे. त्यामध्ये पहिला घटक आहे गटात नसणारी संख्या ओळखा. त्याला वर्गीकरण म्हणूया. ह्या वर्गीकरणावर विद्यार्थी मित्रांनो 4 मार्काचे प्रश्न येणार आहेत. किती मार्काचे? 4 मार्काचे. त्यानंतर समसंबंध, संख्या समसंबंध यावर सुद्धा तुम्हाला एनएमएस परीक्षेला 4 मार्काला प्रश्न येणार आहेत. आणि स्कॉलरशिप सुद्धा ही घटक 4-4 मार्काला आहेत. ठीक आहे. त्यानंतर क्रम, त्यानंतर चुकीचे पद ओळखणे, चुकीचे पद ओळखणे, मिसिंग टर्म, चुकीचे पद ओळखणे, चुकीचे पद ओळखणे आहे का नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो समसंबंध, क्रम, चुकीचे पद ओळखणे वगैरे वगैरे हे जे घटक आहेत ते कमीत कमी 4, हे 4 किंवा झाले 16 मार्क इथं झाले 90 पैकी. ठीक आहे. आणि अजून महत्वाचं संख्यावर संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे, संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे हा अत्यंत महत्वाचं बुद्धिमत्तेमधला सर्वात अवघड घटक. हा घटक बुद्धिमत्तेतला सर्व अवघड जातो विद्यार्थ्यांना. किंवा या घटकाला वेळ पुरत नाही. वेळ सुरत नाही. संख्याच्या मांडणीतील सूत्र ओळखणे कसा सर हा घटक, तर तुम्हाला एखादी आकृती दिली जाते, आकृतीमध्ये त्याचे वेगळे पार्ट करतात आणि त्यामध्ये प्रश्नचिन्ह देतात की या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. त्याला म्हणायचं संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे. म्हणजे तुम्हाला एकतर स्क्वेअर देतील, रेक्टँगल देतील, वर्तुळ देतील, त्याच्यामध्ये तिचे पार्ट्स करतील, त्याला डिवाइड करतील आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संख्या देतील आणि एखाद्या संख्येमध्ये प्रश्नचिन्ह देतील आणि म्हणतील कोणती प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. जवळपास 20 मार्काच्या संख्यात जाते बघा. 4 तरी प्रश्न संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे या घटकावर असतात. जे आमचे नियमितचे विद्यार्थी आहेत, जे हरीश लातूरकर अकॅडमीचा क्लास करतात, त्या विद्यार्थ्यांना जवळपास मी 60च्या वर प्रश्न घेतलेत. घेतलेत का मुलांना? मला अजून सांगा. ओके. 60च्या वर आमचे प्रश्न झालेत त्या घटकावर. ठीक आहे. तर हे घटक अत्यंत महत्वाचे आहेत. बुद्धिमत्तेमध्ये एवढंच अवघड होतं विद्यार्थी मित्रांनो, एवढंच. सगळ्यात अवघड एवढंच आहे. सर सगळ्यात अवघड का? तुम्ही म्हणा सर दिनदर्शिका अवघड आहे की सर? दिनदर्शिका आम्हाला सुटत नाही. सर घनठोका खूप अवघड आहे सर, आम्हाला कळत नाही. सर आम्हाला रांगेचे स्थान येत नाही. सर आम्हाला दिशा कळत नाहीत. सर आम्हाला कुठ प्रश्न कळत नाहीत. ते अवघड जातं. आता तुम्ही अवघड कसं म्हणतायत? अरे विद्यार्थी मित्रा, मी तुला जे घटक सांगितले, रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, घनटोका, आकृत्याची संख्या मोजणे, हे घटक सोपे आहेत. कधी सोपे आहेत? जर ते घटक तुम्हाला व्यवस्थित शिकवले असतील तर. तुमच्या शिक्षकाने जर तुम्हाला व्यवस्थित शिकवलं असेल तर ते घटक सोपे आहेत. त्या घटकाचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असतील तर ते घटक तुम्हाला सोपे आहेत. म्हणजे दिनदर्शिका असा घटक आहे, घनटोका असा घटक आहे, जर त्या घटकाच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, प्रश्न कसाही फिरून विचारा, तुम्हाला उत्तर येते आणि दिलेल्या वेळात येते. कधी? जर तुम्हाला तुमच्या शिक्षणाने चांगले शिकवलं असेल तर. जर तुम्हाला तुमच्या शिक्षणाने काय केलं असेल तर तुमच्या शिक्षण चांगले शिकवलेलं असेल, तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर तुम्हाला काय होतं माहितीये का, तर तुम्हाला ते घटक चांगल्या पद्धतीने समजतंय. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्याला मी रिमूव्ह करायला चालू होते. ऍक्च्युली 200 पडलेल्या संख्या झाली आहे बघा. 300 ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्याला मी रिमूव्ह करतोय. बोलत बोलत मी रिमूव्ह करणार, व्हिडिओ बंद असणार आहे. ठीक आहे. शेवटून चालू करतोय डायरेक्टली मी.
ज्यांचे व्हिडिओ बंद असतील त्याला रिमूव्ह केलं जाईल, कारण ऑलरेडी 300 जी पार्टिसिपंटची संख्या आहे आपली भरलेली आहे. आपल्याला 300 पेक्षा जास्त विद्यार्थी घेता येत नाहीत. नाईलाज आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्याला मला रिमूव्ह करावं लागतंय. ओके, व्हिडिओ बंद असताना मी रिमूव्ह करतोय. ठीक आहे. हा, तर मग सर हे जे घटक आहेत, दिनदर्शिका, कूटप्रश्न, वयवारी, रांगेचे स्थान, दिशा, हे घटक जमतात का सर आम्हाला? तर यस, हे घटक जर तुम्हाला प्रॉपर शिकवलेले असतील तर 100% तुम्हाला हे घटक जमतात आणि दिलेल्या वेळामध्ये हे घटक सुटतात. सर आता बरेच विद्यार्थी नवीन आहेत, सर आता आम्हाला आमच्या शाळेत शिकवत जात नाही, सर आमच्या शाळेमध्ये बुद्धिमत्ता विषयाला शिक्षकच नाहीत, सर सर आमच्या शाळेतल्या सरांचं बुद्धिमत्ता समजतच नाही सर. तर तुम्ही आपल्या हरीश शिंदे लातूरकर या चॅनलवर जावा किंवा आमच्या हरीश लातूरकर अकॅडमी ऍपवर जावा. त्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळून जातील. हरीश शिंदे लातूरकर तर मोफत मिळतं, क्लासमध्ये अकॅडमीवर फी आहे, युट्यूबला तर मोफतच आहे, तुम्ही पाहू शकता. सगळे घटक आहेत, प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. मग सर अवघड काय बुद्धिमत्तेमध्ये? तर बुद्धिमत्तेमध्ये एवढंच अवघड आहे, एवढंच एवढंच. जे विद्यार्थी 90 पैकी 70 मार्क घेतात, जे विद्यार्थी 90 पैकी 80 मार्क घेतात, जे विद्यार्थी 90 पैकी 85 मार्क घेतात, त्या 85 मार्क घेतलेल्या मुलाचे 5 मार्क जे जातात ते याच घटकात जातात. जे ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील एनएमएसच्या स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना पण हेच अवघड जातं बरं का. म्हणजे फक्त एनएमएसच्या मुलांनाच हे अवघड जातं असं नाहीये, तर स्कॉलरशिपच्या मुलांना पण हेच घटक अवघड जातात. सेम स्कॉलरशिपला पण सुद्धा तेच आहे. ज्या मुलांनी प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील, शाळेत प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवत असतील, त्यांना ती अडचण लक्षात आली असेल. खरं का नाही मी सांग, माझं सांगणं खरं असेल तर मान हलवून सांगा बरोबर आहे म्हणून. हा, तर या घटकांची प्रॅक्टिस जास्त करायची बुद्धिमत्तेमध्ये. त्यानंतर सांकेतिक भाषा सोपा घटक आहे. एनएमएस ला सांकेतिक भाषा 9 मार्कला पडतो. स्कॉलरशिप परीक्षेला सांकेतिक भाषा ही 6 मार्कला पडतं. लयबद्ध मांडणी एनएमएस ला 3 किंवा 6 मार्कला असतं. स्कॉलरशिपला सुद्धा 6 मार्कला असतं लयबद्ध मांडणी. त्यानंतर कोणते घटक राहत आहेत? इंग्रजी अक्षरमाला. हा घटक संख्याच्या तुलनेने सोपा आहे. फक्त फरक काय आहे? एनएमएस ला जी इंग्रजी अक्षरमाला असते ती गोलाकार असते. गोलाकार म्हणजे कसं सर? ABCD यम पर्यंत, यमच्या खाली यन असं घ्यायचं आणि एच्या खाली झेड असं गोल फिरवायचं. त्याला ते गोल फिरते कधी कधी. कधी कधी इंग्रजी अक्षरमालेमधले प्रश्न सरळ सरळ सुटत नसतील तर ती अक्षरमाला गोल फिरलेली असते. म्हणजे झेडचा 26वा क्रमांक तर एचा 27वा क्रमांक, बीचा 28वा क्रमांक असं गोल करून पकडलं असतं. परंतु स्कॉलरशिपला जी इंग्रजी अक्षरमाला जी आहे ती 25 अक्षरांची आहे. A to Y. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये, स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेमध्ये A to Y ही 25 अक्षरांची 5-5च्या गटाने बनणारीच अक्षरमाला वापरायची. परंतु एनएमएस परीक्षा जर तुम्ही देत असाल तर तुम्ही A to Z ही 26 अक्षरांची अक्षरमाला, A to M 13 अक्षर क्रमानं, यमच्या खाली यन, एच्या खाली झेड क्रमानं 13 अक्षर, अशा पद्धतीने लिहूनच इंग्रजी अक्षरमाला वापरायची. संख्यांच्या तुलनेमध्ये इंग्रजी अक्षरमालेवरचे प्रश्न सोपे असतात. सोपे असतात ना? मला अजून सांगा सोपे असतात का नाही? अभ्यास केला असेल तर सोपे असतात, है का नाही? त्या तुलनेमध्ये बघा तर स्कॉलरशिपचे जे प्रश्न असतात, सॉरी, संख्येचे प्रश्न अवघड असतात. मग झालं सर संख्या झालं, इंग्रजी अक्षरमाला पण सांगून झालं. आकृत्या, या सर्व घटकांच्या पण आकृत्या पण असतात. गटात न बसणारी आकृती ओळखा. पहिली आकृती दिली, या आकृतीचा पुढील कोणत्या आकृतीशी समसंबंध लागतो किंवा क्रम, आकृतीचा क्रम असेल, जलप्रतिबिंब असेल, आरशातील प्रतिमा असेल, आकृतीची घडी घातली आहे, आकृतीची घडी उलटल्यावर आकृती कशी दिसेल, हा, अपूर्ण आकृती दिली आहे, त्या आकृती पूर्ण होण्यासाठी कोणता पाठ घ्यायचा, आकृतीचं पृथक्करण, हे जे घटक आहेत आकृत्यांचे त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. उत्तर जर येत नसेल तर मागं उत्तरामध्ये बघा. बरेच पालक काय करतात माहितीये का? मी बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये बघितलं की पालकांचा असा समज असतो की मुलं काय करतात, उत्तर बघून सोडवतात, उत्तर बघून सोडवतात. म्हणून पालकांचा असा समज असतो ते काय करतात की मागे जे उत्तर असतात, स्पष्टीकरण असतात त्याचं टॅपल करतात उत्तराला स्पष्टीकरण. बरोबर का नाही मुलांना? तर ते करू नये. ते करायचं नसतं पालकांनो. पालक जर असतील तर पालकांना सांगा. कारण काय माहितीये का, आपण प्रश्न सोडवल्यानंतर आपलं उत्तर करेक्ट आलं का, किंवा स्पर्धा परीक्षेचे सगळेच प्रश्न सुटत नसतात, स्पर्धा परीक्षेतले प्रश्न अवघड असतात, मग त्याचं स्पष्टीकरण बघितलं पाहिजे का नाही? पण पालकाचं म्हणणं असतं नाही 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 नाही, तू अभ्यास कर, तुला शिकवले तू सोडव. अरे स्पर्धा परीक्षा शिकवणाऱ्या शिक्षकाला पण 100 पैकी 100 सुटत नसतं, 100% सुटत नसतं.
त्याला त्याला सुद्धा कधी ना कधी सहाय्य घ्यावं लागतं. ठीक आहे. त्यामुळं बुद्धिमत्ता विषयाची जर तुम्ही नवनीतची पुस्तकं वापरत असाल तर त्याच्यामध्ये पाठीमाग स्पष्टीकरण दिलेलं आहे. किंवा तुम्ही मी लिहिलेला विद्याभारती प्रकाशनाचा 8वी स्कॉलरशिपचा प्रश्नसंच वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा बुद्धिमत्ता विषयाच्या प्रत्येक प्रश्नाचं मी स्पष्टीकरण दिले बघा. त्याचा तुम्ही अवलंब करू शकता. मग पाठीमागचं क्वेश्चन बघून आकृत्या तुम्ही समजून घेऊ शकता. आकृत्याचे प्रश्न पण एवढेच 20 मार्काचे असतात. आकृत्याला 20 पैकी 20 मार्क पडलेच पाहिजेत बेटा. जर तुला 20 पैकी 20 मार्क पडले नाही तर अर 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 अर, तुझी लायकीच नाहीये युनिव्हर्सिटी मध्ये मेरिट मध्ये येण्याची. अर अर अर, अजिबात लायकी नाही. जर आकृत्यामध्ये जर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क पडत नसतील तर, आकृत्या जर सुटत नसतील तर तुम्हाला बाकीचे विषय बाकीचे घटक काय सुटणार आहेत. ठीक आहे. जाऊया पुढे. महत्वाचे घटक काय आहे सर? दिनदर्शिका सर लय अवघड जाते सर. दिनदर्शिका लय आहे. हा, दिनदर्शिकेमध्ये एक गोष्ट आहे. जर दिनदर्शिकेमध्ये दिनविशेष आला म्हणजे क्षयरोग दिन विचारलं किंवा तुम्हाला अक्षय ऊर्जा दिन विचारलं तर तुम्हाला माहित पाहिजे अक्षय ऊर्जा दिन कोणत्या दिवशी असतो. आता जवळपास 291 विद्यार्थी आहेत. मला माहित नाही 10 विद्यार्थ्याला माहिती आहे का नाही अक्षय ऊर्जा दिन कोणत्या दिवशी येते. नाही माहित. 291 पैकी 10 विद्यार्थ्याला माहित नाहीये. पण त्यावर प्रश्न पडलाय स्कॉलरशिपला. हा, मागच एक प्रश्न पडतो की राष्ट्रीय विज्ञान दिन, पर्यावरण दिन, राष्ट्रीय लोकसंख्या दिन, विश्व दिन यावेळेसला पण पडतो, स्कॉलरशिपला पडतो. किती प्रश्न पडतो दिनदर्शिकेवर? एक. फक्त आणि फक्त एक प्रश्न पडतो. स्कॉलरशिपला पण एकच पडतो. दिनविशेष आला की किती भारी दिनदर्शिका तुम्हाला येत असेल आणि जर दिनविशेष पाठ नसेल तर उत्तर गेलं. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. ही होती मन. आता ह्या मनीचा अर्थ पण तुम्हाला माहित पाहिजे. कारण व्होकॅबलरी शब्दसंपत्ती आहे मराठी व्याकरणामध्ये स्कॉलरशिपला तुम्हाला. म्हणजे अभ्यास बघा कसा पाहिजे. मी सगळे अँगल सांगतो ना थोडे थोडे. घनाकृती ठोका जमलाच पाहिजे. युनिव्हर्सला खूप महत्वाचा घटक आहे घनाकृती ठोका. जवळपास 9 मार्काला हे घनाकृती ठोका युनिव्हर्सला पडत असतो. जमलाच पाहिजे घनाकृती ठोका सगळ्यांना. रेकॉर्डिंग क्लास सर्व विद्यार्थी बघितलं बघा. रेकॉर्डिंग क्लास टाकलेत बघा मी घनाकृती ठोका यांचे. ठीक आहे. तो जमलाच पाहिजे घनाकृती ठोका सर्व विद्यार्थ्यांना जमला पाहिजे. 9 मार्काला आहे. सांकेतिक भाषा युनिव्हर्सला 9 मार्काला आहे. सांकेतिक भाषा एनएमएस परीक्षेमध्ये सांकेतिक भाषेवर पडणाऱ्या प्रश्नांचे प्रकार हे थोडेसे वेगळे आहेत स्कॉलरशिपच्या तुलनेमध्ये. एक प्रश्न आहे तर एका प्रश्नावर माहिती दिली जाते. एक एक शब्द 4 सांकेतिक भाषेत दिला जातो आणि खाली 4 प्रश्न असतात. ते 4 सांकेतिक भाषा हे 4 पर्याय असतात. 4 मार्काचा प्रश्न एनएमएसला पडतो, स्कॉलरशिपला पडत नाही. बाकीचे सांकेतिक भाषेचे प्रकार स्कॉलरशिप एनएमएस सारखेच आहेत. दोन्ही परीक्षा उपयुक्त आहेत. ओके. त्यानंतर बुद्धिमत्तेचं काय राहिलं तर महत्वाचं लयबद्ध मांडणी सोपं आहे. करून टाका तुम्ही. आकृतीची संख्या मोजणे तुम्हाला शिकवलं असेल तर ठीक, नाही तर आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघा आकृतीची संख्या मोजणे कसं आहे ते. ठीक आहे. तर हे झालं बुद्धिमत्ताबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये व युनिव्हर्सिटी मध्ये मेरिटला यायचं असेल तर सर्वात सोपा विषय हा तुमच्या आवडीचा माझ्या आवडीचा तो म्हणजे बुद्धिमत्ता. सर्वात जास्त मार्क पडणारा, सर्वात जास्त मार्क देणारा आणि सर्वात सोपा विषय बुद्धिमत्ता. कमी माइंडमध्ये कमी ह्याच्यामध्ये मार्क देतो. बुद्धिमत्ता विषयामध्ये मार्क घेण्यासाठी तुम्ही खूप हुशार असावं लागतं असं नाहीये. तुमची बुद्धी खूप तेज असावी लागते असं नाहीये. हा, एखाद्या वेळेस मॅथ मध्ये मार्क घ्यायचंय, एखाद्या वेळेस सायन्स मध्ये मार्क घ्यायचंय तर तुम्ही वर्गातले टॉपर असले पाहिजेत तर तुम्हाला पैकी मार्क पडतात. खरे का नाही माझं बोलणं? मला हळून सांगा खरे का नाही? तुम्ही वर्गामध्ये टॉपर असला पाहिजे तर तुम्हाला मॅथ आणि सायन्स मध्ये पैकी मार्क पडतात. खरे का नाही? पण बुद्धिमत्तेचं तसं नाहीये. ज्याला लॉजिक जमतात, ज्याला तर्क सुचतात तो एखादा मुलगा सुद्धा बुद्धिमत्तेमध्ये टॉपचे मार्क घेऊ शकतो. आणि हे कसं शक्य आहे सर? तर हे फक्त आणि फक्त प्रॅक्टिस अँड ओनली प्रॅक्टिसने शक्य आहे. प्रॅक्टिस ओनली प्रॅक्टिस. कारण बुद्धिमत्तेत मार्क कुणा पडतात? जो विद्यार्थी सर्वात जास्त प्रॅक्टिस करतो त्या आणि त्याच विद्यार्थ्याला बुद्धिमत्ता विषयाने मार्क पडतात. मग तो मुलगा हुशार आहे का, ढ आहे का, मीडियम आहे का, मध्यम आहे का याचा काही संबंध नाही. जो जितकी जास्त प्रॅक्टिस करेल तितकी जास्त त्याला बुद्धिमत्ता विषयावर जमेल आणि तितकेच मार्क त्याला बुद्धिमत्ता विषयावर पडतील. बुद्धिमत्ता विषयामध्ये अजून एक की पॉइंट तो म्हणजे वेळ.
वेळ टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न सुटत जरी असले तर ते वेळ सुद्धा महत्वाचं आहे. बुद्धिमत्तेचे प्रश्न जर तुम्हाला वेळ सुटत नसले विद्यार्थी मित्रांनो तर मात्र काही फायदा नाहीये. मग सर बुद्धिमत्तेचे प्रश्न वेळ कसे सोडवायचे? एकच उत्तर आहे, प्रॅक्टिस करायची. टाइम लावून प्रॅक्टिस करायची. म्हणून आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी हे जे प्ले स्टोअरचे ऍप आहे युनिव्हर्सिटी स्कॉलरशिपचं, या ऍप मधल्या जी टेस्ट सिरीज आहेत त्या प्रत्येक टेस्ट सिरीज मधल्या प्रत्येक टेस्टला आपला टायमर आहे. टाइम संपला की टेस्ट एंड लगेच निकाल येतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळं तुम्हाला वेळेत टेस्ट सोडवण्याची सवय लागते. फॉर एक्झाम्पल 30 प्रश्न आहेत बुद्धिमत्तेचे, 90 प्रश्न बुद्धिमत्तेचे, 90 मिनिटात तुम्ही सोडवता. ऑटोमॅटिकली टायमर बंद पडणार आहे ऑनलाईन ऑनलाईन एक्झाम मध्ये. ठीक आहे. ऑफलाईन एक्झाम मध्ये तुम्ही वेळ घेता. वेळ संपली, बेल झाली. ते सर ना त्या दाराकडून पेपर गोळा करतात. दाराकडून पेपर गोळा करत येईपर्यंत त्याला 5 मिनिट लागतात. 5 मिनिट मला वेळ मिळतो, माझा नंबर शेवटच्या रांगेत आहे. हा मी गोळा गोल करतो. हे जमतं तुम्हाला ऑफलाईन एक्झाम मध्ये. ऑनलाईन एक्झाम मध्ये तसं जमत नाही. तुम्हाला माहित आहे 12वी नंतर ज्या सगळ्या एक्झाम आहेत त्या ऑनलाईन आहेत. ऑनलाईन सगळे एकदम ऑनलाईन होतात. त्यामुळे ऑनलाईन एक्झामची पण सवय पाहिजे. आणि ती ऑनलाईन एक्झामची सवय डेव्हलप तुम्हाला हरीश लातूरकर अकॅडमी हे खास सिलेबस आणि स्कॉलरशिपसाठीचं ऍप तुम्हाला करून देणार आहे. पुढे आपण जाऊया. बुद्धिमत्ता विषयाबद्दल माझं सांगणं झालेलं आहे. कसं वाटलं? छान वाटलं का? माना हलवून सांगा ना. ओके. पुढे आपण जाऊया. सर मग आता अभ्यासाचं वेळापत्रक सांगा सर. तर तुम्ही बुद्धिमत्ता सांगितलं, बाकीच्या विषयाचं काही सांगितलं नाही. तर आता प्रत्येक रविवारी मी एकेका विषय घेऊन येणार आहे. एक एक विषय घेऊन येणार आहे प्रत्येक रविवारी. पुढल्या रविवारी सुद्धा मी एक विषय घेऊन येणार आहे. पुढल्या रविवारी मी सायन्स घेऊन येऊ काही तसं घेऊन येऊ तुम्ही सांगा. हा, प्रत्येक रविवारी एक विषय असणार आहे. स्कॉलरशिपचे जे विषय आहेत मराठी इंग्रजी ते शेवटी असतील. गणित आणि बुद्धिमत्ता एकत्रित सांगणार आहे. स्कॉलरशिपसाठी पण सांगणार आहे, एनएमएस साठी पण सांगणार आहे. आणि सायन्स आणि इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे फक्त एनएमएस साठी असेल. ओके. पुढे आपण जाऊया. आता काय करायचं बुद्धिमत्तेसाठी बघ, काय टिप्स? सर आम्हाला टिप्स द्या सर. नाही 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 सर, आम्हाला टिप्स द्या. ओके. टिप्स घ्या तुम्हाला बेटा. स्क्रीनवरचे टिप्स तुम्हाला वाचता येत आहेत? वाचता येत असेल तर माझा हलवा. थोडंसं ब्लर दिसेल पण वाचता येत असेल माझ्या मते. मोठे केले मी. हा, राजलक्ष्मी वाचता येते ना? परतडे. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तर तोंडी सांगतोयच. काय करायचंय तर नियमित सराव करा. कमीत कमी 30 मिनिटे तरी तुमचे बुद्धिमत्ता विषयाचे प्रश्न सोडवा. परीक्षा 3 महिन्यावर राहिली, 3 महिन्यावर. अरे बाप रे, अशी जाग आली पाहिजे का नाही? एक घरात 5 वाजले तडकीने उठलं पाहिजे. माझी परीक्षा जवळ आली आहे. मला 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळवायची आहे. मला स्कॉलरशिपचे 15,000 शिष्यवृत्ती मिळवायची आहे. मला स्वावलंबी व्हायचंय. मला माझ्या शिष्यवृत्तीवर माझं पुढचं शिक्षण करायचंय. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आहे. कर्मवीरांना सांगून गेले. गेले का नाही? मग तुम्ही रेत मधले विद्यार्थी आहात किंवा तुम्ही महाराष्ट्रातले जरी विद्यार्थी असला तरी सुद्धा तुम्ही तुमचं शिक्षण तुमच्या पायावर उभा टाकून तुमच्या मेरिट मध्ये येऊन शिष्यवृत्तीच्या पैशातून कमवू शकता. त्यामुळं सकाळी 5 वाजता आईनं किंवा पप्पानं न उठवता स्वतःच्या मनानं जाग आली पाहिजे. आणि येते का सर? लगेच येत नाही. त्यासाठी सुरुवातीला अलाराम्स लावावे लागतात. अलार्म लावायचं 15 दिवस 20 दिवस सवय झाली की ऑटोमॅटिक तुम्हाला 5 वाजले की त्याच दिवसात तुम्ही उठणार. अशी गादीवर अशी उडीच मारून तुम्ही बसणार. माझा अभ्यास आहे. बसणार का नाही? बघा. त्यानंतर पुढचं म्हणतं काय तर जे लॉजिक्स आहेत, जे पॅटर्न जे आहेत बुद्धिमत्तेमधले जे लॉजिक आहेत, पॅटर्न आहे ते पॅटर्न समजून घ्या. प्रत्येक लॉजिक मध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये काहीतरी ट्रिक्स दडलेली असते. काहीतरी सूत्र लपलेलं असतं. ते सूत्र, ते ट्रिक्स एखाद्या वेगळी वही घाला. तर एक वेगळी वही करा जी वही तुम्हाला वारंवार रिवाइज करायची असते. तर एक वेगळी वही घाला. त्या त्या ट्रिक्स, ती ट्रिक्स असेल ते सूत्र असेल त्या वहीमध्ये लिहून ठेवा. पुढच्या वेळेस प्रत्येक वेळेस तेच उदाहरण तुम्हाला बघायचं नाही. फक्त तुम्ही ती ट्रिक्स, ते सूत्र फक्त रिवाइज केलं तर तुमच्या लक्षात राहील पुढच्या वेळेस. त्याला वेगळं काही तर वही घाला त्याला. ओके. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे की वेळेचं व्यवस्थापन, टाइमचं मॅनेजमेंट. लक्षात ठेवा एका प्रश्नाला 1 मिनिटच द्यायचं आहे. हे प्रॅक्टिस करताना करायचंय. ज्यावेळेस तुम्ही एखादा घटक नवीन अभ्यास करताय, तो घटक तुमच्यासाठी नवीन आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करताय,
त्यावेळेस तुम्ही थोडासा वेळ घ्या. पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताय, प्रॅक्टिस करत असताना एका प्रश्नाला 1 मिनिट वेळ द्यायचा. सर आता कसं करू सर, प्रत्येक प्रश्न मी काय टायमर लावतो बसू का? सोपं सोल्युशन आहे. आपलं हरीश लातूरकर अकॅडमी ऍप डाउनलोड कर. त्यामध्ये एनएमएफच्या जवळपास 4,000 क्वेश्चनची बँक आहे, घटक वाईज. ती सोडव, टायमर लावलेला आहे बेटा. तुझ्या कोपऱ्यावर टायमर टिक 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 करतय. तुला बरोबर वेळेचं मॅनेजमेंट करता येतं तिथं. तेव्हा हरीश लातूरकर अकॅडमी ऍप डाउनलोड कर, त्याची टेस्ट सिरीज घे. बेस्ट वे आहे. ठीक आहे. त्यानंतर एखादा प्रश्न जर अवघड आला तर काय करायचं? समजा तुम्ही प्रॅक्टिस करताय, तुमच्या शाळेतली तुम्ही एक्झाम देताय, प्रॅक्टिस एक्झाम देताय. त्यामध्ये जर एखादा प्रश्न अवघड आला तर त्या प्रश्नाला गोल करा, तो प्रश्न स्किप करा. त्या प्रश्नाला विनाकारण वेळ वाया घालवू नका. कारण तो एक प्रश्न जो तुम्हाला, ज्याचं उत्तर तुम्हाला येणार नाही, त्याचा 1 मार्क तुमचा जाणारच आहे. पण तो प्रश्न तुमच्या इतर 4 प्रश्नांचा वेळ खाणार आहे, आणि इतर 4 प्रश्नांचे 4 मार्क्स सुद्धा खाऊन टाकणार आहे, आणि मोठी ढेकर देणार आहे. आणि त्या ढेकरामुळे तुम्ही नापास होणार आहात, तुम्ही मेरिटमध्ये येणार नाही. 1 मार्कानं, 2 मार्कानं, 3 मार्कानं तुमचं मेरिट जायची शक्यता असते. त्यामुळे अवघड जो प्रश्न आहे, अवघड प्रश्नाला स्किप करा. मग पुढे जा. ठीक आहे. त्यानंतर मग जे अवघड प्रश्न आहेत, मग तुम्ही प्रॅक्टिस करत आहात, तुम्ही शाळेत पेपर सोडवत आहात किंवा घरी प्रॅक्टिस करत आहात, जे जे प्रश्न तुम्हाला सुटलेले नसतील ते प्रश्न एका वेगळ्या वहीत लिहून काढा. तुमच्या शाळेतले शिक्षक, तुमच्या क्लासचे शिक्षक, तुमचे ट्युशनचे सर यांना ते प्रश्न विचारा. त्यांनी उत्तर दिले ठीक, नाहीतर मला विचारा. मला वेळ मिळाला तर मी उत्तर देईन. मला बरेचसे उत्तर आमची मुलंच सांगतात. मी एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न पाठवला की माझ्या विद्यार्थ्यांना मी सोडवायला पाठवतो. माझे विद्यार्थी बरेच सोडून पाठवतात. आम्हाला वेळ असेल तर मग मी पण सोडून पाठवतो कधी कधी. ठीक आहे. तुमचे नाही शाळेत ते सर सांगत असतील, महाराष्ट्रभरातले विद्यार्थी हा क्लास करत आहेत, नाही तुमचे ट्युशनचे सर सांगत नसतील, तर मला पाठवा. माझा नंबर मी शेवटी देतो तुम्हाला व्हॉट्सअपचा. ठीक आहे. तर मला पाठवा, मी सांगेन. मला कोण करते, मला खूप विद्यार्थी आहेत जे मदत करतात मला. एखादा प्रश्न टाकला चुटकीसर सोडून पाठवतात. कधी मी पण सोडतो वेळ असेल तर. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, जो जो प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सुटलेला नाही, प्रॅक्टिस करताना जो जो प्रश्न तुम्हाला सुटलेला नाही, तो प्रत्येक प्रश्न एका वेगळ्या वहीत लिहायचा. आणि त्या प्रश्नाचं उत्तरासहित स्पष्टीकरण, त्याचं लॉजिक, त्याचं तर्क समजूनच घ्यायचं. समजूनच प्रत्येक प्रश्नाचं. तर आणि तर तुम्ही एनएमएस मध्ये जिल्ह्यात पहिली याल. तर आणि तर तुम्ही एनएमएस मध्ये शाळेत पहिली याल, आणि राज्यात पहिली याल. प्रत्येक प्रश्नाचं डाऊटचं विश्लेषण झालं तरच. जर झालं नाही श्रेया शिंदे डाऊटचं विश्लेषण, तर आपण पास पण होत नाही. श्रेया शिंदे अंबाजोगाई, प्रत्येक प्रश्नाचं डाऊटचं विश्लेषण करायचं. त्यासाठी मी दररोज 5 मिनिटं वर्गात येत असतो. तुम्ही डाऊटच विचारत नाही, याचा अर्थ तुम्ही अभ्यासच करत नाही. अभ्यास करणारे मुलं सारखे डाऊट टाकतात मला व्हॉट्सअपला. दररोज डाऊट देतात अभ्यास करणाऱ्या मुलांची, टेस्ट सोडून पाठवतात. सर मी अशी टेस्ट सोडली, सविनय काय दे रंग, मला 30 पैकी 29 मार्क पडले. टेस्ट सोडून शेअर करतात मला निकाल बरेच विद्यार्थी. तुम्ही काहीच करत नाहीत. अभ्यास नाही तर डाऊट नाही, डाऊट नाही तर मग मार्क नाहीत, मार्क नाही तर मेरिट नाही. नाही मग तुमचा सत्कार पण नाही, शाळेच्या मेळाव्यावर तुमचा फोटो पण नाही, काहीच नाही. ठरवा तुम्हाला काय करायचं ते. पुढे आपण जाऊया. आता सॅट विषयाचं जे आहे ते आपण सेपरेटली आपण सॅटला बोलूया नंतर. सॅट विषयाचं बद्दल जे आहे ते आपण सेपरेटली सॅटचे आपण हे घेऊया. त्यामध्ये आपण सॅटचं सांगूया. आता बघा, मी तुम्हाला खूप अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे, तो म्हणजे महत्वाच्या अभ्यासाचं वेळापत्रक. बरं मी झूम करतो तुम्ही. हे सगळं मी एआयच्या मदतीने बनवलं, म्हणजे ह्याच्यामध्ये माझा सुद्धा रोल आहे. एआयला सांगितलं तर मी सांगितलं एआयला काय द्यायचं ते. फक्त एआयने मला टाईप करून दिलेलं आहे. असं नाही की मी सगळं एआयने बनवून दिले. त्यामध्ये माझा एक्सपिरियन्स मी ऍड केलेला आहे एआय मध्ये, आणि एआय मला टाईप करून दिलेलं आहे सगळं. ठीक आहे. ते तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. तर काय करायचंय, दिवसातून कमीत कमी किती तास अभ्यास करायचे सर? 3 ते 4 तास अभ्यास झालाच पाहिजे. किती तास? 3 ते 4 तास. सर माझी शाळा असते दिवसभर. सर माझ्या 4 ट्युशन आहे. सर मला 3 ट्युशन. मला होत नाही सर अभ्यास, कसं टाइम मॅनेज करू? ते काही सांगायचं नाही. रात्री 12-1 पर्यंत जाग, नाही तर सकाळी 4ला उठ. पण 3 ते 4 तास अभ्यास केल्याशिवाय तू जिल्ह्यात पहिला येऊ शकत नाहीस बेटा. तुला जिल्ह्यात पहिला यायचं असेल, जर तुला राज्यात पहिला यायचं असेल, तर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी शाळेचा वेळ, ट्युशनचा वेळ, त्याचबरोबर शाळेतला अभ्यास सोडून तुला 3 ते 4 तास स्पेशल त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. तर आणि तरच
तू राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पहिला येऊ शकतोस किंवा शाळेत पहिला येऊ शकतोस, तरच तू त्याचा हकदार आहेस. शाळेत पहिला येणं पण सोपं असतं का? सांगा बरं मुलांना. सोपं असतं शाळेत पहिला येणं? शाळेत पहिल्यांदा अवघड असतं. शाळेतल्या शाळेत तुमचे कमीत कमी 5-6 मुलांचा ग्रुप असतो, हुशार मुलांचा. त्यांच्यातच कॉम्पिटिशन असते. ए मला एवढे मार्क पडले, तुला किती पडले? ए मला हा प्रश्न सुटला, तुला किती पडला? ए तू किती अभ्यास केला रे? ए माझा काहीच अभ्यास झाला नाही आज. काहीच अभ्यास झाला नाही माझा. आणि जो काहीच अभ्यास झाला नाही, जो मित्र म्हणतो ना, तोच बरोबर सर्व परीक्षेत पहिला येतो. बरोबर का नाही मुलांना? खरं का नाही? तर बघा, तुमच्या तुमच्या मित्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची कॉम्पिटिशन फक्त तुमच्या शाळेतल्या वर्गमित्रांसोबत नाहीये. तुमची कॉम्पिटिशन राज्यातल्या मुलांसोबत नाहीये. तुमची कॉम्पिटिशन तुमच्याशीच आहे, स्वतःशी आहे. तुमची स्पर्धा स्वतःशी आहे, स्वतःशी. आज तुम्हाला प्रॅक्टिस पेपरमध्ये समजा 180 पैकी 120 मार्क पडले असतील, तर उद्या तुम्ही 125 मार्क घ्यायचा प्रयत्न करा. परवा 130 मार्क घ्यायचा प्रयत्न करा. नंतर 135. आणि जसे जसे तुमचे मार्क वाढत जातील, तसं तसं तुम्हाला एक एक दोन दोन मार्क वाढवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे तुमच्या वर्गातल्या मित्राशी कॉम्पिटिशन करण्यापेक्षा तुम्ही स्वतःशी कॉम्पिटिशन करा. आज मला किती मार्क पडलेत? आजच्या पेक्षा मी उद्या बेटर करणार आहे. उद्या मी आजच्या पेक्षा चांगले मार्क घेणार आहे. करून दाखवा हो. अहो टाकीचे घाव सोसावं लागतं, तेव्हा देवाला पण देव पण येतं. तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल ना. का दे रे हरी पलंगावरी असं होईल? मेहनत घ्यावीच लागेल बघा. टाकीचे घाव सुस्तशिव देव पण येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय फळ पण भेटत नाही. बघा, लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे आठवड्याचं नियोजन. आता बघा, जवळ आली. 3 महिन्यावर एनएमएसची परीक्षा आहे. 5 महिन्यावर स्कॉलरशिपची परीक्षा आहे. सत्र परीक्षा तुमची आहे 1 महिन्यावर. महिन्याभरातच तर तुम्ही 70 परीक्षा, महिना पण नसेल 70 परीक्षेला. आता काय करायचंय? आजचा कोणता आठवडा आहे? आज आहे 14 सप्टेंबर. मग उद्या काय? 15 सप्टेंबरला सोमवार आहे. हा, 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर. पुढच्या एक 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर, पुढला एक 7 दिवस. 7 दिवसाचं प्लॅनिंग करा. या 7 दिवसामध्ये मी काय करणार आहे? 7-7 दिवसाचं मायक्रो प्लॅनिंग करा. आज सोमवार, आज काय प्रॅक्टिस करायची? उद्या मंगळवार, उद्या काय करायचा? बुधवार, उद्या काय करायचा? त्या पॅरलल सोबत एनएमएसचा अभ्यास, स्कॉलरशिपचा अभ्यास. फक्त स्कॉलरशिपचे विद्यार्थी स्कॉलरशिपचा करतील. फक्त एनएमएससी विद्यार्थी फक्त एनएमएसचा करतील. ज्या दोन्ही परीक्षा बसतात ते दोन्ही करतील. आणि 70 परीक्षेचा पण अभ्यास त्यातच मॅनेज करायचं. त्यातच 70 परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी काहीतरी दिवसाचा अर्धा एक तास वेळ काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला 70 परीक्षेत सुद्धा चांगले मार्क पडतील. आणि 70 परीक्षेत मार्क नाही पडले तरी काही फरक पडत नाही. समजने वाले को इशारा काफी है. 70 परीक्षेत कोणालाही मार्क पडतात. चिपडं पण मार्क येतं 70 परीक्षेत. ते चिपडं जे असतं ना 70 परीक्षेत 90% 99% मार्क घेतलं, त्या चिपड्याला स्कॉलरशिप परीक्षा दे म्हणावर येतं का बघ मेरिटमध्ये? येत नाही. ते चिपडे 70 परीक्षेमध्ये 99-98% देऊन शाळेत पहिले येतं ना, त्या स्कॉलरशिपचा पेपर सोडव, बघ तू पहिले येऊन दाखव. येतं का? येत नाही ते चिपडं. तर 70 परीक्षेला किती महत्व द्यायचं ते तुम्ही आणि विद्यार्थी पालक ठरवा. कारण 70 परीक्षेला 98% मार्क कोणीही घेतं, कारण ती घोकणपट्टीची परीक्षा आहे. घोका ओका आणि घोका, रट्टा मार रट्टा मार रट्टा मार. रट्टा मारले की 70 परीक्षेला मार्क पडतात. बस स्कॉलरशिप व्यवस्था तसं आहे का? मला सांगा बरं. आहे का तसं? नाही ना. मेहनत लागते. मेहनत लागतं, स्मार्ट वर्क लागतं, तर आणि तरच तुम्हाला स्कॉलरशिप युनिव्हर्सिटी मार्क येतात. नाही चिपडं पण त्या 70 परीक्षेत 98-99% येतं. 10वीच्या चिपड्यांना 100 पैकी 100% पडतात. 12वीला काय नीटला पण लागत नाही, एमबीबीएस पण लागत नाही, इंजिनियर पण लागत नाही, ग्रुपिंग पण होत नाही. काय काय मुलांची 100% मार्क घेतलेल्या. खेळाचे मार्क असतात 30 मार्क. आणि घेतले 100%. मला 100% पडले कॉलर टाईट. आणि त्याची पुढ्याला काही नीट पण निघत नाही, काही जे ऍडव्हान्स पण निघत नाही. पण जे विद्यार्थी स्कॉलरशिप एनएमएमएस यासारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत शालेय वयापासून सायन्स एक्सप्लोर करतात, मॅथ एक्सप्लोर करतात, त्याचा आनंद घेतात, कन्सेप्ट क्लिअर करतात. महत्वाचं काय? जे विद्यार्थी कन्सेप्ट क्लिअर करतात त्या विद्यार्थ्यांना नक्कीच 11वी-12वीला नीटमध्ये जेईमध्ये तुझा मार्क पडतात. विद्यार्थी मित्रांनो, 10 वर्षापासून स्कॉलरशिप होतोय. एकही विद्यार्थी फेल गेला नाही. स्कॉलरशिप मेरिटमध्ये आले एकही विद्यार्थी फेल गेला नाही. आयआयटी मध्ये माझे 4 विद्यार्थी शिकतायत आता सध्या. स्कॉलरशिप ज्यांना मी शिकवले ते आयआयटी बॉम्बेला, ते पण एकही विद्यार्थी फेल जात नाही. त्यामुळे चिपड्या परीक्षेला महत्व द्यायचं का स्कॉलरशिप येण्याचं महत्व द्यायचं ते तुम्ही ठरवा. जर चिपड्या 70 परीक्षेला तुम्हाला महत्व द्यायचं असेल, तर त्याला अर्धा एक तासाला राखीव ठेवा.
मग आज सोमवार, आज मराठी करणार, मंगळवार संस्कृत किंवा हिंदी करणार, बुधवार इंग्रजी करणार, गुरुवार गणित करणार, शुक्रवार सायन्स करणार, शनिवार इतिहास बोल करणार. अर्धा एक तास काढून द्या ना, झाला सत्तर परीक्षेचा अभ्यास. काय त्यात मोठे आहे रे, काय अवघड आहे त्यामध्ये? बरोबर का नाही? मान हलवून सांगा. हा, सत्तर परीक्षा क्लोज झाला. चिपड्या, सत्तर परीक्षेचा विषय क्लोज झाला का? चिपडीच परीक्षा म्हणतो का? घोकणपट्टीची परीक्षा रे ती. जो घोकणपट्टी करणार आहे, जो रट्टा मारणार आहे, त्याला मार्क पडणार आहेत त्याच्यामध्ये. तिथं तुमचं स्किल आहे का? तिथं तुम्हाला कन्सेप्ट समजले असं आहे का? नाही ना. कन्सेप्ट समजले परीक्षा कोणती? स्पर्धा परीक्षा. नाही ना, मग स्पर्धा परीक्षेची तयारी करून. ठीक आहे, पुढल्या मुद्द्याकडे आपण जाऊया, पुढला गट. ठीक आहे, आता बघा, आठवड्याभरचं नियोजन सांगितलं. मासिक पुनर्वलोकन महिनाभर तुम्ही आठवड्याचं नियोजन करताय. आता मी नियोजन केलं 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर. पुन्हा नियोजन केलं 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर. मग महिना संपला. महिना संपल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये मागच्या महिन्यात आपण जो काही अभ्यास केला त्या अभ्यासाचं रिव्हिजन करणं आवश्यक आहे. हे बघा कसं असतं पाहिजे का, आपण मानव आहोत. आपण काही एआय नाहीये. आपण काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाहीये. एकदा सांगितलं की कायमस्वरूपी लक्षात ठेवायला. ते एआयला, मी एआयला म्हणलो ना, एआय एकदा लक्षात ठेव बघ, व्यवस्थित चुकलेस बघ तू. तर एआय ती चूक आहे ना, ती कायमस्वरूपी लक्षात ठेवतो, पुन्हा चुकत नाही. आपण मानव आहोत. आपलं विस्मरण आहे. विस्मरण ही देवाची देण आहे. काही गोष्टीसाठी विस्मरण चांगलं आहे. परंतु अभ्यासाचं विस्मरण करून चालतं का रे? नाही चालत. मग अभ्यासाचं विस्मरण होतं का? तर होतं ना. आज वाचलेलं उद्या 90% लक्षात होतं. परवा 80% लक्षात होतं. 8 दिवसानं 50% लक्षात होतं. आणि 15 दिवसानं सगळं विसरलेलं असतं. महिन्यापर्यंत काहीच लक्षात राहत नाही. बरोबर का नाही? होतं का नाही असं? मग त्यासाठी दर महिन्याला, मागच्या महिन्यात तुम्ही जो काही अभ्यास केला आहे त्या अभ्यासाचं रिव्हिजन करणं आवश्यक आहे. करणार का तुम्ही सांगा? ओके, पुढे आपण जाऊया पुढल्या मुद्द्याकडे. सर, आम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं. ते टाइम मॅनेजमेंट कसं करायचं सर, त्याबद्दल आपण थोडं सांगा ना. सोपं तंत्र सांगतो. आता बरेच विद्यार्थी आहेत, आता बरेच आज पहिल्यांदाच बरेच विद्यार्थी आहेत, किंवा आजच्या या झूम मिटिंगला असे बरेच विद्यार्थी असतील ज्यांनी आणि अजून तयारी पण चालू केली नाही एनएम स्कॉलरशिपची. असे पण बरेच विद्यार्थी आजच्या झूम मिटिंगला आहेत. बघा, जर तुम्ही बिगिनर असाल, जर तुम्ही नवीन असाल, तर तुमची सुरुवात ही सोप्या प्रश्नापासून करा. पहिल्यांदा सोपे सोपे सोपे, इझी 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 घटक करा. इझी इझी घटक पण चांगले असतात बरं का. कमीत कमी तुम्ही इझी इझी घटक केले, फक्त सोपे सोपे प्रश्न केले, तरी सुद्धा तुम्ही एनएमएस परीक्षेमध्ये पास होता. आणि तुम्हाला माहित आहे, जे मराठा समाजाचे विद्यार्थी असतील त्यांना जर एनएमएस परीक्षेमध्ये 180 पैकी 72 मार्क म्हणजे 40% जरी मार्क पडले, तर सारथीची शिष्यवृत्ती मिळते. फक्त इझी 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 प्रश्नावर. फक्त ते इझी इझी करायचं, टेक इट इझी टेक इट इझी म्हणायचं नाही. आणि इतकं सोपं घ्यायचं की आपण नापासच होणार नाही याची काळजी घ्यायचं. नाही तर टेक इट इझी आणि नापास होऊन बसाल परीक्षेला. सारथी बी गेली, सगळंच बोंबललं. तसं एवढं इझी पण घ्यायचं नाही. ठीक आहे, इझी म्हणजे काय? लक्षात ठेवा, परीक्षेचा जो पॅटर्न असतो, कसा पॅटर्न असतो सर? तर 40% सोपे, 40% सोपे, 40%, 30% मध्यम, 30% कठीण. आपण 40% सोप्या प्रश्नापासून सुरुवात करू ना. प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक घटकामध्ये 40% प्रश्न सोपे असतात. सोप्या प्रश्नापासून सुरुवात करा, जर तुम्ही नवीन असाल तर. हा, दुसरं काय? कठीण प्रश्न असतील. आता कठीण प्रश्न किती आहेत? 30% प्रश्न कठीण आहेत. बघा, आम्ही सांगितले 40% सोपे आहेत, 40% मध्यम, 40% सोपे आहेत, 30% मध्यम आहेत. थोडं पाणी बाटलीत पण. 40% सोपे आहेत, 30% मध्यम आहेत, 30% कठीण आहेत. मला सांगतो, तुम्हाला 40% सोपे आणि 30% तुम्ही मध्यम, 70% जरी सोडवलं तर तुम्ही मेरिटमध्ये येता. तुम्हाला एनएस मध्ये, स्कॉलरशिप मध्ये, मेरिट मध्ये यायला तुम्हाला 98% मार्क घ्यावे लागत नाही, 99% मार्क घ्यावे लागत नाही. ते चिपडे पोरण चिपड्या परीक्षा मार्क घेतात. ते चिपडे पोरण चिपड्या परीक्षा 99% मार्क घेणारे, 98% मार्क घेणारे, ही स्कॉलरशिप आहे, ही नियमित आहे. इथं जर तुम्हाला 70% जरी मार्क पडले, 70% म्हणजे किती हो सर? 180 पैकी 70% किती होतात? 100, अर्धे झाले. 180 पैकी 100 जरी क्रॉस केले, 100 110. सातारा जिल्ह्यात सांगतोय, सातारा जिल्ह्यात ओबीसीचे विद्यार्थी, ईडब्ल्यूएस विद्यार्थी 110 क्रॉस केले तर मेरिटमध्ये येतं. आणि अख्ख्या राज्यात मेरिट असतं सातारा जिल्ह्याचं. सातारा हा शूरवीरांचा जिल्हा आहे, महाराजांपासून, शिवाजी महाराजांपासून. आणि प्रवेशाची तयारी सर्वात जास्त सातारा आणि कोल्हापूरमध्ये केली जाते. साताऱ्यात जर 110चा 100चा मुलगा शिष्यवृत्ती होत असेल, तर बीडमध्ये तर आमचे होणारच आहे.
बीडमध्ये 100चे 90चे पण मुलं शिष्यवृत्ती होणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये. 80चे पण शिष्यवृत्ती होणार आहेत गोंदियामध्ये. गोंदियाचे पण विद्यार्थी आपल्या झूम मिटिंगला आहेत. गोंदिया, भंडारा, पालघर, कोल्हापूर, अख्खा महाराष्ट्र या झूम मिटिंगला आहे आज. ठीक आहे, बघा एवढं सोपं आहे. सर मेरिट किती लागतं? आपल्या हरीश शिंदे लातूर युट्यूब चॅनलवर जावा, त्यावर मेरिट दिले प्रत्येक जिल्ह्याचं, तुम्ही बघू शकता जाऊन. तुमच्या जिल्ह्यात किती मेरिट लागतं, स्कॉलरशिपचं पण युनिव्हर्सिटी पण. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. वेळेचा मागोवा घ्या. परीक्षा सोडवत असताना, पेपर देत असताना, प्रॅक्टिस देत असताना तुमच्या हातामध्ये अशी तीन काटे असलेली घड्याळ पाहिजे. डिजिटल वॉच कोणी घेऊ नका. परीक्षेमध्ये डिजिटल वॉच चालत नाही बेटा. अशी 3 काट्याची साधी सिंपल घड्याळ घ्यायची. परीक्षा देताना, प्रॅक्टिस देताना घड्याळ आपल्या हातात पाहिजे. वेळ बघत राहायचं बेटा, कारण आपल्या परीक्षेला वेळेची मर्यादा आहे. ज्याला वेळ जमेल तो टिकेल, वेळेत ज्याला प्रश्न सुटतील तोच मेरिट मध्ये येईल, लक्षात ठेवा. पटते का मी सांगितलेलं? समजा सुद्धा मानाला तुमच्या. ओके, पुढे आपण जाऊया. वेळ कमी राहिला बरं का. आता पुढचं जे आहे ते पुढल्या रविवारी सांगतो मी आता, कारण वेळ कमी राहिलाय माझ्या मते. 10 मिनिट राहिले जातात नवला, आहे की नाही? आता ज्याला काही प्रश्न विचारायचे आहेत, म्हणजे आपले नियमित क्लासचे विद्यार्थी आहेत ना, जवळपास 130 150 विद्यार्थी दररोज आमच्याकडे 8 ते 9 झूम मिटिंग करतात, नियमित क्लास करतात. जे फी भरून आमच्याकडे ऍडमिशन घेतले आहेत त्या मुलांनी रेझाईन करू नका. नियमित क्लासच्या मुलांनी तुम्हाला मी दररोज अवेलेबल आहे. जे मुलं आज पहिल्यांदा झूम मिटिंगला आलेत तिथं बघा, खाली तुमच्या इथं ऑडिओ व्हिडिओ पार्टिसिपेट, तिथं रेज हँडचं ऑप्शन असतं, पार्टिसिपेट क्लिक केलं की. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण टाकू शकता किंवा रेज हँड सुद्धा करू शकता. ह्याच्या अगोदरचे प्रश्न मी घेत नाही, आता तुम्ही परत प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. प्रश्न टाका, कोणी अटेंडन्स नाही, फक्त प्रश्न तुमचे असतील तर टाका. फक्त मेरिट विचारू नका मला. मेरिटचा व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघा किंवा रेज हँड दाबा. रेज हँड जर क्लिक केलं तरी तुम्हाला मी अनम्यूट करेल, तुम्ही डायरेक्टली माझ्याशी बोलू शकता. जे नियमित क्लासचे विद्यार्थी त्यांनी रेज हँड करू नका. कुठे असतं सर रेज हँड? पार्टिसिपेट क्लिक करा, तिथे तुम्हाला रेज हँडचा ऑप्शन असतो. किंवा व्हिडिओ हात वर करा. व्हिडिओ ऑन ठेवून हात वर करा तुमचा प्रश्न असेल तर, तुम्हाला मी तुमचा माईक ऑन करतो मी. किंवा पालक असतील, कोण्या पालकाला विचारायचं असेल तर. ओके, अभ्यास कधी करा, दिवसा की रात्री? अरे तुला जेव्हा जमेल तेव्हा अभ्यास कर, दिवसा कर किंवा रात्री कर. हा, कुणाला मी व्हिडिओ पाहतोय बरं का, तुमचे प्रश्न असतील तर असा व्हिडिओ मध्ये हात वर करा. तुमचा माईक ऑन करतो, तुम्ही माझ्याशी बोलू शकता डायरेक्टली. घाबरू नका, मुलं बोलतात. हा हा शारदा, तुला अनम्यूटची रिक्वेस्ट आली बघ शारदा. अनम्यूट क्लिक कर. रिक्वेस्ट आली आहे माझ्याकडून तुझ्यावर. 1 मिनिट शारदा. हा, केलं क्लिक? हा, बोल शारदा. सर माझं नाव समीक्षा आहे, माझ्या मम्मीचं नाव शारदा आहे. हा. काय परत? आवाज येतो का? पहिल्यापासून सांग परत एकदा. हा, म्हणजे माझं नाव समीक्षा आहे आणि माझ्या मम्मीचं नाव शारदा आहे, मग तुम्ही मला ओके ओके, समीक्षा सॉरी. हा म्हणले. बरं, ठीक आहे, तुझा प्रश्न सांग. हा. हा. सर म्हणजे तुम्ही बोललेलं मला ऐकू येत नव्हतं, हे मला म्हणजे प्रश्न होता हा. ऐकू येत नव्हतं मला. हा, तुझ्याकडे नेटवर्क कमी असेल बेटा, नेटवर्क स्ट्रॉंग असावं. हा ठीक आहे. हा, हा ठीक. ठीक आहे. बरं, चांगला प्रश्न होता हा. तुझा. अजून कोणाचा प्रश्न आहे? व्हिडिओमध्ये रेझाईन करा किंवा रेझाईनचं ऑप्शन असतं बघा तिथं. झूम मिटिंग कंट्रोल्स मध्ये रेझाईनचं ऑप्शन असतं. हा, निखिलेश. निखिलेश काही प्रश्न विचारायचा आहे? बरं, हा ठीक आहे. अनविचार क्वेश्चन बघा, विवो V12 37 मुलगी दिसते पण तरी रेझाईन केलंय. अनविचार रिक्वेस्ट ऍक्सेप्ट कर. हा बेटा, हे बघ मी रिक्वेस्ट पाठवली तुला अनम्यूटची. हा हा, बोल बेटा, आता बोल. हा बोल, तुझा आवाज येतोय. सर हा बोल. सर मला रविवारचं म्हणजे संडेचं टाइम टेबल पाहिजे होता की कोणते कोणते विषय घेतले पाहिजे संडेला. संडेला फक्त? अरे माझ्यापेक्षा अख्ख्या महिन्याचा टाइम टेबल तयार आहे. फक्त आजचा दिवस संपलाय, मी पुढच्या रविवारी देईल तुम्हाला महिन्याचा टाइम, दिवसाचा टाइम टेबल, दररोजच्या दिवसाचा. ठीक आहे. ठीक मग आहे पुढच्या, चालेल. हे बघा इथे टाइम टेबल रेडी आहे. बजेट ते टाइम टेबल कसं आहे, थोडंसं एडिट करून द्यायचं आहे मला. अख्ख्या दिवसाचं टाइम टेबल माझ्यापाशी तयार आहे. अनम्यूट अनम्यूट करतो व्यवस्थित तुला तू आता. पुढचा प्रश्न घेऊया आपण. अजून कोणाला प्रश्न असेल तर रेझनचं बटन दाबा किंवा व्हिडिओमध्ये हात वर करा. हा, निखिलेश
अन्वेषित एक विषय आहे तुला. निखिलेश तुझी शाळा कोणती सांग? हा निखिलेश, हा बोल निखिलेश. शाळेचं हा तुझं नाव सर. सांग, शाळेचं नाव सांग पहिल्यांदा. जिल्हा सांग. जिल्हा पुणे. बरं, शाळेचं एडुकेट नाव. पुआ परांजपे विद्या मंदिर. एडुकेट पुआ परांजपे विद्या मंदिर. तुझं नाव. निखिलेश अलसी. हा निखिलेश बोल अमर निखिलेश. अलसी. हा बोल निखिलेश आता. हा हा सर, तुमचं जे हर्ष लातूरकर अकॅडमी आहे ना ऍप, हा हा. त्याच्यावर लिंक ऑन नाही होते माझी. काय होत नाही? ऑन नाही होते म्हणजे. ऑन ते कसं आहे, मला कॉन्टॅक्ट कर, तुला सांगतो मी. माझा नंबर घ्या, माझा नंबर चॅट बॉक्समध्ये टाकतोय मी सर्वांना. माझा व्हॉट्सअपचा सर नंबर घ्या. स्क्रीन दिसत नाहीये. सर स्क्रीन दिसत नाहीये. दिसते की बेटा, बाकीच्या मुलांना दिसते ना स्क्रीन. मानवाला दिसत असेल तर दिसते. माझा नंबर येतो, क्लासचा व्हॉट्सअप नंबर आहे. फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, हा, कॉलिंगचा नंबर माझ्याकडे नसतो, मॅडमकडे असतो. ठीक आहे, या नंबरवर तुम्ही बर. व्हॉट्सअप करा. कॉल करू नका या नंबरला, कारण कॉलिंगचा नंबर माझ्याकडे नाही, हा मॅडमचा नंबर आहे. तुमच्या मॅडमकडे नंबर असतो हा. आणि आमच्या मॅडम दवाखान्यात आहेत, माझं बाळ दवाखान्यात आहे, ऍडमिट केलेलं आहे बाळाला. बर. माझा क्लासचा नंबर मी चॅट बॉक्समध्ये दिलाय, सर्वांनी नंबर लिहून घ्या, नंबर सेव्ह करून घ्या. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, कॉलिंगचा पण नंबर देतो, मग कॉल करायसाठी पण नंबर देतो. व्हॉट्सअप. व्हॉट्सअपच्या नंबर कॉल करू नका, कारण आमच्या मॅडम दवाखान्यात आहेत बरं का. व्हॉट्सअप नंबर सेंड केला मी सगळ्यांना. ओके. अरे या सगळ्यांना नाही केलं, सॉरी. एकच मिनिट. सर मला नंबर दिसत नाही, फक्त तुम्ही बोला. हा नंबर दिसतोय चॅट बॉक्समध्ये, बघ आला बघ चॅट बॉक्समध्ये नंबर. हा. 766663210. कॉलिंगचा नंबर पण देतो मी चॅट बॉक्समध्ये. माझा कॉलिंगचा नंबर पण देतो. याच नंबरवर कॉलिंग करा, कॉलिंगचा नंबरवर कॉलिंग आणि व्हॉट्सअपच्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा. 7972523220. चॅट बॉक्समध्ये नंबर दिलाय मी कॉलिंगचा पण. ते तुमच्या काही अडचणी असतील हा. बद्दल, क्लासबद्दल, तर तुम्ही मला कॉल करू शकता डायरेक्टली. हा पुढले प्रश्न आपण घेऊ. हा. ऐश्वर पुजारी अनम्यूट हो बेटा. निखिलेश माईक म्यूट कर तुझा आता. हा बोल. बोल पुजारी. सर ऐश्वर संतोष पुजारी. हा बोल बोल. शाळेचं नाव काय बेटा तुझ्या? श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी. हा खुरसुंडी, सांगली जिल्हा आहे ना. हा, बोल. तर आपल्या माझा क्वेश्चन. शाळेतली सियान तांबोळी विद्यार्थी माहिती आहे का? सियान तांबोळी 10वी हो पहिल्या वर्षी. हो मित्र ती आहे. क्लास करायची ऑनलाईन आपल्या युनिव्हर्सिटीला. खूप पळत पळत यायची. मी 5 वाजता लाईव्ह क्लास घ्यायचो, ती शाळा सर थोडं थांबा म्हणून यायची. तिची बहीण पण गेल्या वर्षी होती वाटतं ना. हा तिची बहीण पण होती वाटतं गेल्या वर्षी, आहे का नाही, 8वीला. सियान तांबोळी. नाही हा. नाही माझा मित्र आहे सियान तो. तांबोळी तुमच्या शाळेत पहिली आली युनिव्हर्सिटीला, बरोबर का? हा बरोबर. हा. ती क्लास करायची ऑनलाईन दररोज. हा बोल, तुझा प्रश्न विचार. हा. म्हणजे आता आम्ही सेम इंग्लिशला आहे ना हा, सर, बघ. हा. स्क्रीन दिसत नाही. मी दिसतोय का नाही? हा आता दिसतंय. हा हा बोल. हा सेम इंग्लिशला आहे ना, मग त्यात सायन्स आणि मॅथ्स इंग्लिश मध्ये असते. हा. आणि NWMS ला मराठीत येणार ना फायनलला. तसं नसतं बेटा. एनएस परीक्षेला सायन्स आणि मॅथ हे एका एका बाजूला मराठीत असतं, एका बाजूला इंग्लिशमध्ये असतं, तेच प्रश्न इंग्लिशमध्ये असतो. तोच अच्छा प्रश्न. एक बाजू मराठीच असतं, एक बाजू इंग्लिश असतं. तो इंग्लिशमध्ये करत असेल तर तो इंग्लिशमध्ये करत जा, किंवा आपल्या हरीश लातूर अकॅडमी ॲप आहे, त्यामध्ये पण तशी सिस्टीम आहे. सायन्सचा प्रश्न मराठीत आहे, खाली इंग्लिशमध्ये आहे. मॅथचा प्रश्न मराठीत आहे, खाली इंग्लिशमध्ये आहे. आपल्या हरीश लातूर अकॅडमीची जी टेस्ट सिरीज आहे, त्यावेळी प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्हीत पण आहे. त्यामुळे काय ओके, अडचण नाही. हाच क्वेश्चन होता. हा फायनल परीक्षा पण प्रश्न इंग्लिश मराठी दोन्हीत पण असतात. हा. नाही नाही. सर पुढला. तू माईक म्यूट कर पुजारी आता. हा शंभूराज. शंभूराज अनम्यूटची रिक्वेस्ट आहे तुला. पुजारी माईक म्यूट कर तुझा आता. हा अश्लेषा पवार. हा अनम्यूट ऍक्सेप्ट कर. हा बोला अश्लेषा. तुझं नाव आणि हा शाळेचं नाव सर. सांग पहिल्यांदा. माझ्या शाळेचं नाव सर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा. हा तुझं नाव काय? लेशा पवार. हा बोल. हा. सर माझा असा क्वेश्चन होता हम्म. की
आता तुम्ही सांगितलं की 3 ते 4 तास स्पर्धा परीक्षांसाठी वेळ द्यायचा आहे अभ्यासाला. मग आता तरी मी कोणत्या परीक्षाच्या अभ्यासाला जास्त वेळ देऊ? आता सध्या काय करा माहिती का, जर तुम्ही एनएमएस देत असाल, जर तुम्ही एनएमएस देत असाल तर एनएमएस परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा मध्ये जो कॉमन भाग आहे, कोणता कॉमन भाग आहे, तर गणित बुद्धिमत्ता. तर गणित बुद्धिमत्तेची अधिक प्रॅक्टिस करा. हा, गणित स्कॉलरशिपला पण आहे, गणित एनएमएसला पण आहे. फक्त काय फरक आहे, स्कॉलरशिपला जे गणित विषय आहे तो 6वी 7वी 8वी या 3 इयत्तेचा मिळून स्कॉलरशिपचा गणिताचा सिलेबस आहे. बरोबर आहे. आणि एनएमएसचा जो गणिताचा सिलेबस आहे तो 7वी आणि 8वी दोन्ही इयत्तेचाच आहे. 7वीचे पण 5 प्रश्न गणिताचे, 2-3 प्रश्न गणिताचे 7वीच्या सिलेबस मधले सुद्धा एनएमएसला येतात. ठीक आहे. तर ते कंबाईन अभ्यास करा. मग राहते काय, तर मराठी इंग्रजी थोडं बाजूला ठेवा. मराठी इंग्रजी हो तुम्ही डिसेंबर परीक्षा 21 डिसेंबर नंतर जरी मराठी इंग्रजीचा अभ्यास केला तर होऊन जाते. महिन्यात, एका महिन्यात मराठी इंग्रजी होतंय. ओके. हो चालेल. हा, हो. त्यामुळे ते करा. आणि पॅरल तुम्ही इतिहास, भूगोल, विज्ञान याला वेळ द्या. कारण शाळेतलं तुमचं सिलेबस संपेल ना संपेल मला माहित नाही. तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. ओके. हो चालेल. हा, किंवा माझे व्हिडिओज आहेत ऍपमध्ये देतोच, तुम्ही रेकॉर्डिंग सगळ्या विषय टॉपिकचे आहेत ते तुम्ही पाहिले तरी तुम्हाला भेटून जाईल. शाळेत संपेल की नाही हो माहित नाही, पण आपल्याकडे संपतं सगळंच. हम्म. त्यामध्ये नोट्स पण आहेत तुम्हाला दिलेल्या. हा, पुढला प्रश्न. वर्धन पाटील, बेटा तुझं नाव आणि शाळेचं नाव, तालुका, जिल्हा सांगायचं. मग प्रश्न विचार तुझा. वर्धन पाटील, अनम्यूटची रिक्वेस्ट आली, ऍक्सेप्ट कर. वर्धन पाटील. पुढे आपण जाऊया. वर्धन अनम्यूट होत नाहीये. आर्यन, अरे हो, तू दररोज विचारू शकतोस, तू दररोज क्लास करतोस ना. पुढे आपण जाऊया. तू तर दररोज विचारू शकतोस. हा, बोल बेटा. हा, दर रविवारी तास किती वाजता असणार आहे? दर रविवारी आपलं हे फ्री सेशन 8 वाजता असणार आहे. हा, तुम्हाला जो तुम्हाला ओके आपल्या सर. ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, आता तुम्हाला आज जी लिंक तुम्हाला आली आहे आजच्या क्लासची, ती तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी पाठवली, बरोबर का नाही? तुम्ही या नंबरला मेसेज करा आमच्या. हा जो नंबर आहे या नंबरला मेसेज करा. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या, तुम्हाला ऑटोमॅटिक लिंक मिळेल. तुमच्या शाळेतले शिक्षक लिंक पाठवा तर न पाठवा, तुम्हाला दर रविवारी लिंक मिळेल. व्हॉट्सअपचा ओके. नंबर आहे, कोणी कॉल करायचं नाही. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, आमच्या मॅडमचा नंबर आहे. मॅडम तुम्हाला ऍड करतात. ठीक आहे. हा, काय करू नका, कारण आमचं बाळ दवाखान्यात आहे, मॅडम दवाखान्यात. ठीक आहे. कोणी थँक्यू काय सर. कॉल करू नका. हा, पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आर्यन होन म्हणजे तू दररोज प्रश्न विचारू शकतोस, आज तुला विचारत घेत नाही मी. शंभूराज, बर. सिद्धी, शंभूराज, हा अनम्यूट हो शंभूराज. सर ओबीसीला सारखी स्कॉलरशिप मिळते का? नाही मिळत बेटा, सारखी स्कॉलरशिप फक्त मराठा समाजाला मिळते. हा, सिद्धी अनम्यूट हो. हा, हॅलो शंभूराज विचार. हा, शंभूराज बोल. सर, माझं नाव शंभूराजे लांडे. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हा, बोल बेटा. माझा प्रश्न असा होता की बुद्धिमत्तेचे गणिती कोडे जर अवघड आले तर ते सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे? प्रश्न खूप चांगला आहे बेटा. सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे, आपल्या युट्यूबला 4 व्हिडिओ आहेत गणित तुकड्यावरचे. ते पाहून घे. गणित तुकडी बर. म्हणजे संख्याच्या मागणी सूत्र गणित तुकडी पडत नाहीत बघा युनिव्हर्सला. जी तुमच्या पुस्तकात जी गणित तुकडी दिलीत ना, 2 ससे, काय किंवा सायकल आणि सायकल आहे किंवा ऑटो रिक्षा आहे, त्यांची चाके एवढी आहेत, डोकी एवढी, असले प्रश्न पडत नाहीत गणित तुकडीतले. युनिव्हर्सच्या सिलेबसला नाही येते, स्कॉलरशिपच्या पण सिलेबसला नाही येते बेटा. पुस्तकात दिलीत पण परीक्षेत प्रश्न पडत नाही. पडत संख्याच्या मागणी सूत्र वगैरे हेच अवघड जातं. ते त्याला ट्रिक्स असतात, गणित एवढी ट्रिक्स सुटतात. त्या ट्रिक्स तुम्हाला माहित पाहिजेत. ट्रिक्स माहित असतील तर तर आणि तर तुम्हाला गणित गोडी सुटतात, नाही तर गणित गोडी सुटत नाही. ठीक आहे. सर, ते ट्रिक्सची लिंक कुठे भेटते? आपल्या युट्यूब चॅनलला चेक कर, नाही तर आपल्या ऍपमध्ये तुला भेटून जाईल. बर बर. सर मला सायन्सचे क्वेश्चन पाठ होत नाही, तर सायन्सचे अभ्यास कसा करायचा? खास सायन्ससाठी एका रविवारी मी सेशन घेणार आहे, खास सायन्ससाठी, काळजी करू नका. हा, हा राजश्री तरले तारले, हा काय नाव असेल तुमचं. हा, अनम्यूट अनम्यूट व्हा राजश्री. राजश्री, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट आली, तुम्हाला ऍक्सेप्ट करा. हा हॅलो. राजश्री, हा बोल राजश्री. हा सर, मी राजश्री टर्ले, इंग्लिश स्कूल चांदोरी. हा, तालुका, जिल्हा. अ, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. हा, बोल बोल बेटा. हा, हा सर, आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आणि ऍपचं नाव पाहिजे होतं. युट्यूब चॅनलचं नाव आहे हरीश शिंदे लातूरकर.
ऍपचं नाव आहे हरीश लातूरकर अकॅडमी. आणि सर ऍपचं? हरीश लातूरकर अकॅडमी. हे ओके सर. हे बघ, माझ्या स्क्रीनवर तुला दिसेल, बघ दिसलं का? माझी हो स्क्रीन दिसते सर. तुला? हा लोगो आहे ऍपचा. स्क्रीनशॉट काढून घ्या. हाच ऍपचा लोगो आहे. प्ले स्टोरला ऍप आहे. प्ले स्टोरला तुम्ही सर्च केला हरीश लातूरकर अकॅडमी, तुम्हाला ऍप येऊन जाईल. हाच लोगो आहे. आणि हा बोला आणि बेटा. सर अजून एक क्वेश्चन होता. हा, सर पुस्तक जे आहे NMMS ते नवनीतचं घेतलं पाहिजे की अथर्वश्रीचं? नवनीत बेस्ट आहे बेटा. आता दुसरी जुनं आहे खूप. आता 2011 पासूनचे प्रश्न देतं, जुने प्रश्न देतं, एमटीएसचे प्रश्न देतं. एमटीएस परीक्षेचा आपल्या युनिव्हर्सिटी परीक्षेचा काही संबंध आहे का? तर ते एमटीएसचे नाही. पुस्तक होतं. आणि ते काय, जे प्रश्न युनिव्हर्सला पडत नाही तसले पण प्रश्न आता दुसऱ्याच्या पुस्तकात आहे. ते पुस्तक खूप जुनं आहे, म्हणजे 2008 2010 पासून युनिव्हर्सिटी परीक्षेत तेव्हापासूनचे पुस्तक आहे. त्या पुस्तकात ते बदलच करत नाही. नवनीत पुस्तक लेटेस्ट आहे. आता 2023 ला पहिल्यांदा आहे नवनीत. नवनीतचं आता हे 3रं वर्ष आहे. लेटेस्ट प्रश्न काढतो नवनीत. स्पष्टीकरण देतं प्रत्येक प्रश्नाचं. त्यामुळे नवनीत बेस्ट आहे. नवनीत घ्या. आणि हा बोला. अ, अ, ठीक आहे सर, चालेल. हा, पुढला प्रश्न. सिद्धी धमाले, अनम्यूट व्हा. हा, सिद्धी धमाले. हा, सर NMMS स्कॉलरशिपचा पेपर 2 महिन्यानंतर आहे ना. हा, स्कॉलरशिपचा पेपर फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या मग रविवारी असतो. थोडं लवकर येईल थोडासा, कारण आता हा आणि दहावीच्या परीक्षा अलीकडे आल्या. 10वीच्या परीक्षा अलीकडे होत आहेत. अलीकडे आहेत. त्यामुळं पहिला रविवारी होऊन जाईल. पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी फेब्रुवारी महिन्याचा स्कॉलरशिप पेपर. स्कॉलरशिपचा पेपर फेब्रुवारी महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यात. स्कॉलरशिप मधला मॅथ्स हार्ड स्कॉलरशिप मध्ये मॅथ काय? आणि स्कॉलरशिप तुझा आवाज क्लिअर येत नाही मला. मधलं ते हार्ड जात आहे खूप. हा, हार्ड जाते. हार्ड काय जातं तर तुम्हाला व्यवस्थित हॅलो, शिकवलं आता नाही. येतोय का? येतो. तुम्हाला व्यवस्थित शिकवलं नाही म्हणून हार्ड जातोय. तुमचं- तुम्हाला जर व्यवस्थित शिकवलं तर तुम्हाला तो सोपा जातो. व्यवस्थित शिकवून नाही, म्हणजे फक्त असं मोजके 5 प्रश्न 10 प्रश्न शिकून जमत नाही. तुम्हाला नवनीतमध्ये सगळे सगळे प्रश्न तुमच्या सोडून लिंकवर द्यावे लागतात. भेटून जाईल का? तुझा आवाज येत नाही बेटा क्लिअर. हा, ठीक आहे, पुढल्या संधी देऊया. ठीक आहे सर, तुमच्या लिंकवर भेटून. हा, माझ्या युट्यूबला आहे नवनीतचा अख्खं. युट्यूबला आहे, ऍपमध्ये आहे, क्लासमध्ये शिकू. क्लास पण तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. पुढं स्वराली. मंडेला क्लास असतो का? हो, दररोज क्लास असतो आमचा. पण ज्या विद्यार्थ्यांनी क्लास लावलाय फी भरून त्यांचा दररोज क्लास असतो. दररोज त्याचे 2 क्लास असतात दिवसातून, एक लाईव्ह आणि एक रेकॉर्डिंग. ज्यांनी फी भरून ऍडमिशन घेतलं येते ऍपमध्ये आपल्या. हा, स्वराली शेळके, बोल बेटा, तुझं नाव सांग, शाळेचं नाव सांग, तालुका जिल्हा सांग, प्रश्न विचार. हा, माझं नाव स्वराली शेळके, हम्म. इंग्लिश. सर, जर का आपल्या या lecture दररोज जॉईन झाले तर कसे जॉईन व्हायचे? काय जॉईन व्हायचं का? हा व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपला मेसेज कर किंवा मला कॉलिंगचा नंबर द्यायचा, कॉल कर, सांगतो तुला. हा, हा, बोल बेटा. शारदा, तुझ्या आईचं नाव असलेलं, हा बोल. सर, कोणत्या विषयावर जास्त भर द्यायचा आपल्याला? बुद्धिमत्ता युनिव्हर्सिटी. स्कॉलरशिपसाठी गणित, आणि मराठी. आणि इतिहास मध्ये जास्त पाठांतर करायचं का? ते इतिहासच्या व्हिडिओ मध्ये सांगेन मी. ठीक आहे. पुढं सेजल मोरे. हा, सेजल मोरे. चला, टाइम होत आलाय, मला दवाखान्यात जायचं अजून. लवकर लवकर, फक्त मी 5 प्रश्न घेणार आहे शेवटचे. हा, सेजल मोरे विचार. मराठा समाजाला कितीच्या पुढे पास लागतं? मराठा समाजाला पास 40% असतं, 72 मार्काला. पण गेल्या वर्षी काय झालं माहिती का, बऱ्याच जिल्ह्यामध्ये बरेच विद्यार्थी पास झाले. त्यामुळं बऱ्याच जिल्ह्यामध्ये सारथीला सुद्धा मेरिट लागले गेल्या वर्षी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सातारा जिल्ह्यामध्ये सारथी 72ला मिळालं नाही गेल्या वर्षी. ज्याला 102 पेक्षा जास्त मार्क येणार त्यालाच मिळाली सारथी. त्यामुळे मराठा समाजाचे विद्यार्थी थोडं जागं वाखड पडून 72 मार्क पडली, मला सारथी आहे सारथी आहे म्हणून उड्या मारू नका. आता सारथी सगळ्याला नाही मिळत, सारथीला पण मेरिट लागतंय. ठीक आहे. आणि अजून एक, जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांना SCBCचं आरक्षण युनिव्हर्सिटी परीक्षेला नसतं. मराठा म्हणून आरक्षण नसतं युनिव्हर्सिटी परीक्षेला. त्याला आरक्षण असतं EWSचं. EWS, सर तुम्ही म्हणाल सर EWSचं प्रमाण तर मराठा समाजाला मिळत नाही, तर मिळते बेटा. काय करायचं, तहसील कार्यालयात जायचं आणि सेंट्रल केंद्राचं EWS द्या म्हणायचं. केंद्राचं EWS मराठा समाजाचं निघतं. युनिव्हर्सिटी परीक्षा ही केंद्राची परीक्षा आहे.
सेंटरची परीक्षा आहे, केंद्र शासन शिष्यवृत्ती देतं. ठीक आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटी परीक्षेला सेंटरचं ईडब्ल्यूएस लागू होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं सेंट्रलचं केंद्राचं ईडब्ल्यूएस करा. ठीक आहे. त्यातून तुम्हाला आरक्षण भेटून जाईल. एससीबीसी आरक्षण मराठा समाजाला युनिव्हर्सिटी परीक्षेला नसतं, कारण ती केंद्राची परीक्षा आहे. हा, शेवटचे फक्त 4 प्रश्न. परत परत प्रश्न विचार देणार नाही, नवीन मला संधी देऊया. हा, प्रांजल सावंत. हा, सर माझं नाव प्रज्वल आहे. हा माझ्या बहिणीचा फोन आहे. बरं. हा, बोल बेटा. माझा प्रश्न असा आहे की सकाळी 6:30 ते 8 ट्युशन असतं, मग त्यानंतर स्कूल असतं. मग कसं मॅनेज करायचं स्कूलचा अभ्यास, स्कूलचा टाइम काय असतो कोचिंगचा? तुझा? स्कूलचा टाइम काय? आणि स्कूल श्री शिवाजी विद्यालय कराड, हो, टायमिंग काय आहे स्कूलचा? सातारा. स्कूलचा टायमिंग स्कूलचं टायमिंग सकाळी 10 ते 5. 10 ते 5. मग 5 नंतर काय आहे तुला? काय नाही करायचं, 2 तास जास्त जागायचं, 6 तास झोप घ्यायची. 6 तास झोप पुरेशी आहे. सकाळी 15 अर्धा तास मेडिटेशन करायचं, व्यायाम करायचा, 6 तास झोप घ्यायची, उरलेला वेळ अभ्यासाला करायचा. भरपूर वेळ मिळतो, सृष्टी जातो. शाळेचा वेळ किती सोन, शाळेच्या वेळेत पण शाळेत थोडा अभ्यास करायचा ना. 2 शिक्षक, एक शिक्षकाचा तास संपला, दुसरा शिक्षक येऊन 5-10 मिनिट मिळतात, त्या वेळात तुम्ही बुद्धिमत्ता सोडू शकता. बुद्धिमत्ता ओके. सोडा काही गरजाचा प्रश्न पडत नाही. शाळेच्या वेळेत तुम्ही प्रॅक्टिस करू शकतो ना. 5-5 मिनिट ब्रेकमध्ये, समजा अर्ध्या तासाचा ब्रेक आहे, 1 तासाचा ब्रेक आहे, तुमचं जेवण झालं, 15 मिनिट उरतात, 15 मिनिट तुम्ही अभ्यास करू शकता. असं तुम्ही टाइम करा ना मॅनेज. चला, फक्त 3 प्रश्न राहिलेत. हा, ओप्पो ओप्पो CPH 2495 अनम्यूटची रिक्वेस्ट आली बघा. ओप्पो CPH, पालक बसले बघा बाजूला. हा, बोला बेटा. बोल बेटा, विचार लवकर, मला दवाखान्यात सर जायचं. हा. हाय सर, माझे नाव कल्याण बाबासाहेब खानदेशी. हा, माझ्या शाळेचे नाव जनता इंग्लिश स्कूल, माझी रयतची शाखा आहे. बर. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की शाळेत आहे ना, आमचे सर म्हणतात नोट्स काढा इतिहास विषयाच्या किंवा काही काही विषयाच्या. पण मला सांगा सर, नोट्स कशा काढायच्या ज्यामुळे ज्यादा अभ्यास होईल? नोट्स कसे काढायचे? नोट्स काढा म्हणजे लिहत बसायचं नाही, लिहायला खूप वेळ लागतो. हायलायटर घ्यायचं, पुस्तकाचं हायलाइट करायचं. आपले जे पाठ्यपुस्तक आहेत ना, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा कोणताच प्रश्न पडत नाही साईटला. इतिहास, भूगोल, विज्ञान 7वी आणि 8वी दोन्ही वर्गाचं वाचायचं. 7वीचं पण वाचायचं, 8वीचं पण वाचायचं. कारण 7वीवर काय माहितीये का, इतिहास, भूगोल आणि विज्ञान 70 मार्क, यापैकी 10 प्रश्न हे 7वीवर पडतात, इतिहास, भूगोल आणि विज्ञानचे. तर 7वीचं पुस्तक हायलाइट करायचं, 8वीचं पण नोट्स हायलाइट करायचं. तर माझे जे व्हिडिओ आहेत इतिहास भूगोलचे, त्यामुळे तुम्हाला मी असं व्हिडिओमध्ये सांगितलंय हे हायलाइट करणं, हे महत्वाचं आहे. तिथेच हायलाइट करायचं. हायलाइटर हायलाइट केलं, पुढच्या वेळेस रिव्हिजन करताना फक्त हायलाइट केलेलं वाचायचं. ठीक आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ उपयोगी पडतील, तुम्हाला सायन्स आणि इतिहास भूगोलचे. ते तुम्ही बघा. नोट्स म्हणजे असे टाईप केलेले नोट्स नाही, त्या व्हिडिओ नोट्स दिलेले आहेत. हा, फक्त शेवटचे 2 प्रश्न. हा, रुचिका पंडित. सर माझं नाव जिवलकर पंडित, मी चांदोली चांदोली तालुका नाशिक. सर मला बुद्धिमत्ता विषय आवडत जातो, जाण्यासाठी काय बुद्धिमत्ता अवघड जाते तर तू एक आपल्या युट्यूब चॅनलवरची व्हिडिओ आहेत ती क्रमानं पाहू शकतेस, किंवा माझ्या व्हॉट्सअपला मला मेसेज कर, तुला क्रमाने सगळे व्हिडिओ पाठवतो. तुला अजूनही अवघड जात असेल तर मग आपला हरीश अकॅडमी हा क्लास जॉईन कर. फ्रीमध्ये बघायचं तर युट्यूबला फ्रीमध्ये बघ. चालेल. आणि जर तुला क्लास करायचा असेल दररोज लाईव्ह, जसं आपण बोलतोय, शिकतोय, शिकायचं असेल तर मला क्लास जॉईन कर. पुढं शेवटचा एक प्रश्न. हा, ओप्पो CPH 2591, ज्याचे व्हिडिओ बनतात त्यांचे प्रश्न मी घेत नसतो. हा, शेवटचा हॅलो, प्रश्न. हा, बोला बेटा. मला सायन्स आवड जातं. बर. आता तुला सायन्स आवड जातं ना, टार्गेट काय ठेवायचं पुढं? तू कोणत्या जिल्ह्यातलं आहेस बेटा? सांग तुझं नाव, सांग शाळेचं नाव सांग. इंग्लिश स्कूल चांदोरी. चांदोरी. तालुका, जिल्हा? जिल्हा नाशिक, तालुका निफाड. ओके ओके. आणि तुझी कॅटेगरी कॅटेगरी कोणती बेटा तुझी? आरक्षणाचा प्रवर्ग कोणता तुझा? ओबीसी. ओबीसी. ओके. आता तुला ओबीसी. सांगतो बेटा, नाशिक जिल्ह्यातला तू ओबीसी आहे, तुला 100 जरी मार्क पडले तर तुला शिष्यवृत्ती मिळते युनिव्हर्सिटीमध्ये. ओके. मग सायन्स किती हो. मार्काचा आहे? 35 मार्काचा आहे. 180 मध्ये 35 वजा कर, किती मार्क येतात? 180 वजा 35. 35. हा, 180 155. 145.
145 पैकी तू 100 45. घेतोस का नाही, घेऊ शकतोस का नाही सांग मला. हो. हा. आणि हो. 35 पैकी तुला काही अंदाजे जरी गोळ्या मारल्यात तू, अंदाजे 35 पैकी 35 पर्यायाचा फक्त चौथाच पर्याय रंगवला तरी तुझे 7-8 तर बरोबर येतील. येतील का नाही. हो. मग झालं की 110 हो. मार्क. आलंच की मेरिटमध्ये. अजून काय पाहिजे तुला. आणि थोडाफार तू अभ्यास करशीलच ना सायन्सचा, हो. धन्यवाद. असा तर प्रश्न येतील ना तुला. हा. हो. हो. आता हो. लास्ट प्रश्न घेतो. हो. लास्ट प्रश्न माधुरी, कोणी पालक आहेत का, पालकांना कोणाला काही विचारायचंय का, पालक असेल तर पालकाचा प्रश्न घेऊया. झालं, मला दवाखान्यात जायचं बेटा, वेळ नाही माझ्यापाशी. पालक आहेत का, पालक, पुन्हा पालकाला विचारायचं काही. बरेच पालक सुद्धा हे मीटिंगला आहेत. पालक असेल तर व्हिडिओमध्ये ऍड करा. हा बोला, श्रेया सुतार बोला. हा सर, बोला. हा, मला प्रश्न विचारायचा होता की नवनीत सोडून अजून कोणत्या प्रकाशांचा अभ्यास करावा नवनीत घ्या, बस पुस्तक. झालं. जेवढं नवनीत केलं तरी भरपूर. बस. हा, आणि अजून एक होतं प्रश्नपत्रिका, आमची जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवतो. बरं. जास्तीत कमीत कमी 100 आणि प्रश्न सोडून जायला पाहिजे. 100. आणि ओबीसी कास्ट आहे, बर. तर कितीला मेरिट, म्हणजे पुणे जिल्ह्यातून बोलते मी, तर कितीला मेरिट लागल. 100, 110 पर्यंत, 110च्या वर घेतलं तरी लावून जातो 110. प्रत्येक बरं. विषय, ओके, ठीक आहे. प्रत्येक वर्षानुसार मेरिट बदलतं. कधी पेपर अवघड आला तर मेरिट कमी बरं. लागतो, पेपर सोपा आला तर मेरिट वाढतं. गेल्या वर्षी पेपर अवघड होता, मेरिट बरं. कमी आलं. पहिल्या वर्षी पेपर सोपा होता, मेरिट वाढलं होतं. सगळ्याच जिल्ह्याचं वाढलं होतं. ते मेरिटचं काही फिक्स नाही. तुम्ही युट्यूब चॅनल मेरिटचा बरं. व्हिडिओ आहे, तो जाऊन पाहू शकता. पण तुम्ही अभ्यास प्रॉपर करा पहिल्यांदा, होऊन जात आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे, ठीक त्या आहे. क्लासमध्ये आणि अजून एक प्रश्न विचारायचा होता. हा विचारा. हा सर, तिचं माझ्या मुलगीचं माध्यम सेमी आहे काय, बर बर. हा सेमी इंग्लिशला आहे ती. मग अभ्यास मराठीतून जास्त केला तर समजे जास्त मार्क म्हणजे चांगलं होईल का इंग्लिश मधूनच चांगलं होईल. तसं काय नसतं. तुमच्या मुलीला कशातून समजतंय त्यातून करायचं. बेसिकली काय होतं माहिती का, प्रश्नपत्रिका बरं. मराठीतून मिळतात तुम्हाला, इंग्लिश मधले मिळत नाही. ही अडचण आहे तुम्हाला. हा. आता आपलं जे ऍप आहे, हरीश लातूर बरोबर. अकॅडमी ऍप, त्याच्यामध्ये प्रश्न इंग्लिश मराठी दोन्हीच पण आहे. टेस्ट सिरीज 4000 क्वेश्चन बँक आहे तुम्हाला मिळते ती 220 रुपयामध्ये फक्त. तुम्ही इंग्लिश मध्ये करू शकता. आमच्या शाळेतले एक विद्यार्थी राज्यात तिसरा आलता ना, त्याला आम्ही मराठीत शिकवायचो, इंग्लिश मध्ये शिकवायचो. तो इंग्लिश मध्ये सोडवायचा बरं. आणि पेपर मराठीत सोडवायचा. फायनल पेपर इंग्लिश मध्ये सोडवलाय. हा. तर सायन्स सोपं जायचं इंग्लिशमध्ये. तुम्हाला जी भाषा जमेल ती वापरायची तुम्ही. ठीक आहे. अभ्यास मराठी कसं, मराठी मातृभाषा आहे, वाचलं तरी समजतं, इंग्लिश नाही समजत मराठी. असलं तरी तुम्ही ठरवा काय करायचं ते. तुमच्या सोयीनुसार. ठीक आहे. आपण ठीक आहे, थांबूया धन्यवाद. आता. हा बोला मॅडम, अजून काय बोलायचंय का. काय नाही, तेवढ्यात तोच एक महत्वाचा प्रश्न होता. बरं मग बरं, ते ठीक आहे. मराठीतूनच केलं तर मला वाटतं चांगलं हा, सोपं तुम्हाला जाईल. तुमच्या मुलीला काय जमते, काय सोपं वाटतं त्यानुसार ठरवा. ठीक आहे. चालेल, चालेल. आता ओके, प्रश्न थँक्यू संपले सर, बघा, धन्यवाद. प्रश्नाचा वेळ संपलाय. मला दवाखान्यात जायचंय. आजच्या क्लासमध्ये प्रतिक्रिया कोण देते, व्हिडिओमध्ये हात वर करा. आजचा जो सेशन आहे ते तुम्हाला कसं वाटलं, छानशी प्रतिक्रिया कोण देणार आहे. रेझेंट करा, रेझेंट करा. आपण आणले श्रेया की. सुतार माईक म्यूट कर बेटा. आजच्या क्लासमध्ये प्रतिक्रिया कोण देणार आहे, शंभूराज देणार आहे का तू, शंभूराजे मान हलव देणार असेल तर. प्रश्न नाही घेणार मी आता कोणाचे. हा शंभूराजे, तुला अनम्यूट करतो बेटा. हा, आजचा क्लास कसा वाटलं, एक 4-5 वाक्यात प्रतिक्रिया दे डिटेलमध्ये. हा बोल बेटा शंभूराजे. आजचा तास मला तुम्ही सांगितलेला प्रत्येक मुद्दा मला समजला. हम्म, आणि त्यामध्ये तुम्ही जे ट्रिक्स सांगितल्या, हम्म, उदाहरणार्थ तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट करणं जे सांगितलं तेही मला पटलं. हम्म, ठीक आहे. चालतंय. पुढल्या रविवारी भेटूया आपण पुन्हा. येणार ना पुढल्या रविवारी. पुढल्या रविवारी येण्यासाठी आमचा हे जो व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून ठेवा. तुमची शाळेतले शिक्षक लिंक पाठवतील न पाठवतील मला माहित नाही. तुम्ही व्हॉट्सअपला आलात आमच्या ग्रुपमध्ये तर तुम्हाला कन्फर्म येऊन जाईल. ओके, ठीक आहे. अनमोल काही आजच्या क्लासमध्ये प्रतिक्रिया द्यायची का अनमोल. आजच्या क्लासमध्ये प्रतिक्रिया द्या अनमोल, व्हिडिओ ऑन करून. अनम्यूटची रिक्वेस्ट आली अनमोल. हा सर, छान वाटला. तुमच्या टिप्स पण खूप उपयोगी होता. आणि तुम्ही वेळेचं महत्व सांगितलं ते पण महत्वाचं होतं, कारण वेळ पण कमी राहिलाय. मी पण तसा अभ्यास करेन आणि बाकीचे करतील. सासवडून चांगलं पहिल्यांदा वाटलं. पाहिजेच बघ. सासवडून नाही जमत, पुणे जिल्ह्यातून पहिल्याला पाहिजे. काय. हा ठीक आहे, आपण थांबूया बेटा. ठीक आहे, थांबूया. उद्या आपले नेहमीचे विद्यार्थी, उद्या 8 वाजता क्लास होईल बरं का.